श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. प्रवचन सुरू करण्यापूर्वी आपण 1 मिनिटभर डोळे मिटून निश्चिंत शांत बसूया आणि मग प्रवचन आरंभ करूया. श्री मंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवती श्री सीता माता की जय. महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय
श्री राम जय जय राम। विराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयं सज्जनान् ग्रंथं यो रचयं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयमुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरीत्वा वसावे तुझा दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। भगवान श्री रामचंद्रांची परिपूर्ण कृपा ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभविली आणि ही भगवत कृपा ही रामकृपा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ज्यांनी आटोकाट प्रयत्न आयुष्यभर आणि ग्रंथांमधून केला, अशा समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या आणि कल्याणाने लिहून घेतलेल्या एका महान ग्रंथाचं चिंतन आपण करत आहोत, श्रीमद दासबोधाचं चिंतन। दासबोधाचं चिंतन आपलं जीवन अंतर्बाह्य पवित्र करणारं घडवणारं आहे। आपलं ऐहिकही उत्तम असलं पाहिजे, पारलौकिक जीवनही मोक्षदशा येईपर्यंत जे जन्म घ्यायचे तेही आपले व्यवस्थित असले पाहिजेत आणि यथाकाली योग्य साधन मिळून योग्य सद्गुरूंची प्राप्ती होऊन आपल्याला अहम ब्रह्मास्मीचा बोधही झाला पाहिजे। या तीनही स्तरांचा अभ्यास करणारा हा ग्रंथ आहे, अभ्यास करवून घेणारा हा ग्रंथ आहे। म्हणून विवरता विशेषा विशेष कळो लागे या न्यायाने जेवढा पुन्हा पुन्हा तो आपण सांगू, ऐकू, अभ्यास करू, तेवढ्या चुकीच्या संकल्पना ज्या आहेत त्या फेकून दिल्या जातात आणि योग्य त्या धारण केल्या जातात। जन्मोजन्मी आपण देह आहोत अशी धारणा धारण केली आणि त्याच्या रक्षणाकरता जसे इतर प्राणी तेवढीच बुद्धी खर्च करतात, त्या इतर प्राण्यांना फक्त देह रक्षणापुरती बुद्धी आहे। पण मनुष्याच्या देहामध्ये आल्यानंतर इतर देहामध्ये आपण जे वावरलेलो असतो त्याचाही प्रभाव राहतो। तसं एसीतून बाहेर गेलं तरी बराच वेळ आपल्याला त्या एसीचा प्रभाव राहतो, किंवा बाहेरून आत आल्यानंतर एकदम एसीचा प्रभाव होत नाही, ते आपला गरमपणा घेऊन आपण आत आलेलो असतो। तसं या देहात जरी आपण आलो तरी इतर प्राण्यांच्या मध्ये आपण राहिलेलो आहोत, इतर देहांमध्ये। कारण जीव हा अनेक देह उपभोगतो हा सिद्धांत आहे भारतीयांचा बरं का। म्हणजे मोबाईल बदललेत, सिम कार्डचा नंबर तोच आहे असं लक्षात घ्याल। म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी सुलभ होतात कळायला। भारतीय तत्वज्ञान कळण्याकरता आपल्याला पुनर्जन्म मानला पाहिजे, परलोक अस्तित्व मानलं पाहिजे आणि सोल आत्मा मानला पाहिजे।
मग ही पुराणं लागतात, हे ग्रंथ आपल्याला लागतात, म्हणजे त्याचा अर्थ कळायची शक्यता निर्माण होते. हे तुम्हाला वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये दिसणार नाही. ते म्हणतात काऊ हॅज नो सोल, हे शिकवण्यात आलं आपल्याला. पण आपल्याकडे वांग्याला सुद्धा सोल आहे असं म्हटलंय, त्यातही काहीतरी हालचाल होते. डॉक्टर जगदीशचंद्र बोसांनी ज्या विषयावर नोबेल मिळवलंय ते हेच मिळवलंय की वांग जरी तुम्ही त्या वेळीवर धरलं तरी आत त्याच्यामध्ये बरोबर असे खूप हालचाल होते. आता मला कापतायत हे, म्हणजे काहीतरी त्यात चैतन्य आहे, हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून आपला सर्वांगीण विकास होण्याकरता आपल्या थिंकिंग लेवलमध्ये, विचाराच्या पातळीमध्ये योग्य तो बदल केला गेला पाहिजे. खूप वेळा वाटतं की आपण बोलताना बोलतो की देवाचं दर्शन आम्हाला व्हावं, आम्हाला समाधान मिळावं, आम्हाला भक्ती करायची आहे, देवदेव अशा अर्थानं आपण बोलतो किंवा वाटतं. काही वेळा कधीतरी वाटतं घरात भांडण झालं की. विचार हा करावा की देव मला भेटत का नाहीये, मग म्हणून सर्वत्र सदा सम असं जे म्हटलेलं आहे ज्ञानोबांनी, सर्वत्र आहे, कधी आहे, सदा आहे, किती प्रमाणात आहे, सम असं जर म्हटलेलं आहे तर तो मला भेटत का नाहीये. वाटतंय की नाही देवाचं दर्शन व्हावं, तरी सुद्धा मला तो भेटत नाहीये. केव्हा तरी स्वतःला प्रश्न विचारावा, त्याला मला भेटावं असं का वाटत नाहीये. परदेशात एक माझे मित्र आले होते परवा, तेव्हा त्यांनी इच्छा व्यक्त केली की भारताच्या बाहेर भारतीयांना किंमत आत्ताचे पंतप्रधान जे आहेत ना त्यामुळे मिळते. गेली 10 वर्ष यापूर्वीचे आले की नाही कळत नव्हतं, गेले की नाही कळत नव्हतं. पण आता जो रुबाब आहे भारतीयांचा, आदर निर्माण झालाय बरं जगात, तर मला भेटायची इच्छा आहे म्हणाला तो. आपल्या पंतप्रधानांना भेटायची इच्छा आहे असं तो मला म्हणा. म्हणजे आमच्यात चर्चा झाली, नाही पॉसिबल झालं. कारण काय, त्यांनी तुला भेटावं असं तुझ्यात काय आहे, यूज आहे का तुझा काही त्या राष्ट्राला. त्यांनी तुझ्याकरता 10 मिनिटं द्यावी, असे राकेश झुंझुनवालांना ते भेटले किंवा अमक्याला ते भेटले, आउट ऑफ ट्रॅक जाऊन भेटलेत. म्हणजे आउट ऑफ द ट्रॅक आहे ते, म्हणजे ते काही प्रोटोकॉल नव्हता तो. पण कशी इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही हे विचारलं त्यांनी. आपल्याला साधे एका देशाचे पंतप्रधान भेटायचे असतील तरी सुद्धा आपला काही उपयोग आहे का हे बघितलं जातं. मग या जगाचा मालक जो आहे, जगाला निर्माण करणारा जो आहे, जगाला रूल करणारा जो आहे, आणि यथाखाली जगाला आपल्यात समेटून घेणारा जसा आहे, कोळी जगाला त्या कोळ्याचं जाळं निर्माण करतो आणि आपल्यातच परत घेऊन टाकतो, तसा त्याला मला भेटावं असं का वाटावं याचा शांत बसून विचार करावा. देव बाजारचा भाजीपाला नाही र, देवा अशांना भेटायचा नाही र. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, तुकडोजींचा अभंग आहे. आणि म्हणून तसं त्याला वाटावं यासाठी आपल्याला कसं बनवावं हे सांगणारा ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. आपल्याला तो बनवून घेतो आणि या पद्धतीनं आपण वागत गेलो की लक्षातच येतं की अरे आत्ता आहे तो इथे आणि तो मला भेटलेलाच आहे. देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते. जनाबाई काय असतील जनाबाई, सोशल स्टेटस म्हणून विचार केला त्यांचा, सामाजिक प्रतिष्ठेचा. मोलकरीण आहे ती, पंढरपुरातले लोकांची धुणी बडवली तिने, दळणं दळली. साधी मोलकरीण आहे, पण पांडुरंग तिच्याकडे येतो नव्हे. म्हणजे अभंग आहे, पद आहे की रुक्मिणीच्या घरी पुरणपोळ्या नाजूक, रुक्मिणीच्या घरी बक्कळ भरपूर, पुरणपोळ्या नाजूक, पण देव जनीच्या ताकासाठी राखून जेवी भूक. असं आपल्याला आतून घडवणारे जे ग्रंथ आहेत त्यात दासबोध आहे. म्हणून हा दासबोध, आणि
या जीवनातही मोठा करणारा ग्रंथ आहे. व्हेरी प्रॅक्टिकल. फक्त परलोक अस्तित्व किंवा अध्यात्माचं महात्मा सांगणारा ग्रंथ नाही, ते आहेच आहे, ते निर्विवाद आहे. पण तुमचं शरीरही उत्तम असलं पाहिजे, तुमची विचारसरणी सुद्धा अत्यंत करेक्ट असली पाहिजे. काय समर्थांची उभी आहे, चुकोची नाहीये, चुकायचंच नाही. समर्थांचं चरित्र अनेकांनी लिहिलंय. त्यात सेतू माधवराव पगडी नावाचे इतिहास संशोधक तज्ज्ञ होऊन गेले. आपण पगडींचं नाव ऐकलं असेल. त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, छोटं आहे अगदी, रामदास हे त्याचं नाव आहे. ते म्हणाले, मी कुठला भाविक भक्त नाही, मी समर्थ रामदास स्वामींच्या संप्रदायातला नाही. मी इतिहासाच्या दृष्टिकोनातून समर्थांच्या चरित्राकडे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की 12व्या वर्षी या मुलानं आपलं घर सोडलं आणि 74व्या वर्षी आपला देह सोडला सज्जनगडावरती. एवढ्या 62 वर्षामध्ये या महापुरुषाकडून एकही चूक झाली नाही असं त्यांनी म्हटलंय. आमचं जर चरित्र कधी कोणी लिहिलं तर किमान 62 चुका रोज केल्या असं लिहायला लागेल त्याला. प्रॅक्टिकली बोलतायत समर्थ, आधी केले मग सांगितले. आणि म्हणून आपण समर्थांच्या दासबोधाला द्यावा तेवढा न्याय कमी आहे, म्हणजे वेळ द्यावा तेवढा कमी आहे, लक्ष द्यावं तेवढं कमी आहे. चला समर्थ काय बोलतायत याचा थोडा अंदाज करूया. समर्थ आपल्याशी बोलतायत आणि यामध्ये सातवा दशक आपण काल सुरू केला. त्यामधले 8 आणि 9 असे आपण समास पाहतो आहोत. डेसिबल पद्धती जी आहे ना ती समर्थांनी मांडली बरं का. 10-10चे गठ्ठे, 10 प्रत्येक, म्हणजे त्याला दशक का म्हणायचं, 10चा गठ्ठा दशक. पंचक म्हणजे 5चा गठ्ठा, 5. इथे 10चे गठ्ठे आहेत, 10चे 20 गठ्ठे आहेत. समर्थांचा दासबोध म्हणजे म्हणून 200 समास आहेत. आणि तो विषय त्या दशकात आलेला आहे आणि त्या दशकाचं नावच दिलेलं आहे. यांनी 7व्या दशकाला नाव दिलंय 14 ब्रह्मांचा. प्रमुख यातला विषय काय आहे तर 14 ब्रह्म हा दशकाचं नाव आहे आणि पुन्हा समसाचं म्हणजे त्या चॅप्टरचं वेगवेगळं नाव आहे. त्यामध्ये साधन प्रतिष्ठा नावाचा आपण 7वा समास पाहिला. 7व्या दशकातला 7वा समास साधन प्रतिष्ठा म्हणजे उपासनेचं महात्म्य. तुमच्या जीवनात काहीतरी उपासना असली पाहिजे. डिव्हाइन पॉवर आपण डेव्हलप केली पाहिजे. थोडक्यात आपली मेंटल पॉवर आपण डेव्हलप केली पाहिजे, आपली स्पिरिच्युअल पॉवर आपण डेव्हलप केली पाहिजे. असं थोडं इंग्रजीत बोललं की आपलं वाटतं म्हणून बोलतोय. आध्यात्मिक शक्ती विकसित केली पाहिजे, नाही तेवढा प्रभाव होत. कारण या सगळ्या गोष्टी विकसित कराव्यात असे आहेत. आपला स्टॅमिना आपण वाढवतो ना, आपली फिजिकल पॉवर वाढवतो. म्हणजे काय करतो, मी समजा 100 सूर्यनमस्कार घालतोय, ते 150 जमायला लागले की माझी पॉवर वाढली. स्टॅमिना वाढवतो आपण. तेवढी फुफ्फुसं दमून ते ॲडॉप्ट करतात त्या दमण्याला आणि मग 150चे 200 झाले तरी मला दमायला नाही होत. तसं इकडे डिवाइन पॉवरमध्ये पण झालं पाहिजे. आणि लक्षात घ्या अनेक पॉवर्स आहेत. वेल्थ पॉवर, हेल्थ पॉवर, डिवाइन पॉवर, स्पिरिच्युअल पॉवर, मेंटल पॉवर, अनेक पॉवर्स आहेत, शक्ती आहेत. जग हा शक्तीचा खेळ आहे. लक्षात घ्याल, देवी भागवतातला सिद्धांत आहे. रामदासा शक्तीचा शोध. शक्तिमान जे आहेत त्या विषयातले त्या विषयातले त्यांची प्रतिष्ठा जगात होते. महान कोण आहेत, कुणाच्या आरत्या ओवाळल्या जातात, कुणाला मोठं म्हटलं जातं, ज्यानं त्या विषयातली आपली पॉवर प्रूव्ह केली, सिद्ध केली. म्हणून आपण आरती करताना किंवा स्तुती करताना त्या माणसाची, त्या मॅटरची करत नाही, त्यातून प्रकट झालेल्या शक्तीची करत असतो. बरं, देवी भागवतातला केंद्रीभूत सिद्धांत आहे. काय गाणं आहे हो यांचं, म्हणजे गाण्यातला नेमकेपणा, ती शक्ती त्यांच्यात जास्त आहे. काय छान तबला वाजवतात होय, 7 तास अखंड तबला वाजवतायत. आहेत ना लोक, ते समसी वगैरे कोण कोण आहेत ना, की अखंड. एकदा ते सवाईला बसले, मला आठवतं मी सवाईला गेलो होतो, एकदा बसले ते पूर्ण सगळ्यांना त्यांनी वाजवलं. योगेश तरुणच होते तेव्हा. ते असं होतं की नाही आपलं, म्हणजे पॉवरचं तुम्ही काही एक वाक्य बोलावं. असा रामाने बाण मारला, रावण कोसळला धुळीत.
14 वेळा ज्यांनी राज्य केलं होतं, 14 चौकड्यांचं. काल आपण पाहिलंय की 4 युगांची एक चौकडी किती वर्षांची असते, अशा 14 चौकड्या राजा होता तो. आणि त्याला कोसळवला. तुम्ही हे रामाचं वर्णन केलं, रामाच्या बाणाचं वर्णन केलं का रामातून प्रकट झालेल्या शक्तीचं वर्णन केलं? शक्तीचं वर्णन आहे, लक्षात घ्या. डोळ्याची शक्ती, कानाची शक्ती, इंद्रियांची शक्ती, मनाची शक्ती, आणि या ज्या वेल्थ पॉवर, हेल्थ पॉवर या बाहेरच्या पॉवर्स आहेत, स्पिरिच्युअल मेंटल पॉवर या आतल्या पॉवर्स आहेत, यांना टॅकल करणारी डिवाइन पॉवर आहे. म्हणून स्तोत्र म्हणायचे रोज. विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणताय ना, तुम्हालाच कल्पना नाही की कुठल्या संकटाला कधी टाळणार आहे, स्किप करून पुढे जाणार तुम्ही, म्हणून रोज म्हणत राहा. संकट आल्यावर कधी म्हणणार? पैसे खर्च करायची वेळानंतर कधी करणार? आत्ता जमवून ठेवा. आणि त्याच्याकरता साधन प्रतिष्ठा समर्थाने सांगितली, 7व्या दशकातला 7वा समास. आणि मग आता साधनाचा मर्म काय? मग कुठलं साधन करा याकरता 8 आणि 9 हे समास आले. त्याचा विचार आपण काल करत होतो. पहिलं काय करा, कुठलं पहिलं साधन करा, तर भरपूर ऐका, नेमकं ऐका, नेटका ऐका, चिक्कार ऐका. ऐका हा पहिला साधनाचा भाग सांगितला त्यांनी. आणि याच्याकरता काल आपण उभ्या पाहिल्यात त्या, यांनी काय काय होतं. समर्थ म्हणाले, श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माचा आकळे स्वानुभव असे. श्रवण करायला लागला तुम्ही की हळूहळू कन्सेप्ट क्लिअर होत जातात. आणि एक वेळ अशी येते की तुम्ही एकदम बहुश्रुत मॅच्युअर होता. कुठला अहंकार तुमच्यात नसेल, पण कुठला न्यूनगंडही तुमच्यात नसेल. एक सहजपणा, एक साधेपणा. लहान मुलं कशी असतात ना, हे लहान बाळं असतात, त्यांचा इगो डेव्हलप झालेला नसतो, म्हणून कधी ते दुःखी नसतात. बघा, त्याला तुम्ही रागवा, एखादा फटका द्या, रडतं ते. 10 मिनिटांनी त्याला चॉकलेट द्या, लगेच घेत. तुम्ही फक्त प्रवचनात एखाद्याला पुढं सरक म्हणा, आणि पुढच्या वर्षी प्रसाद देऊ, घेतो मी तिथून, तो वर्षभर दुःखी आहे. हा साधेपणा या अध्यात्म श्रवणाने होतो. समर्थ सांगतात, या श्रवणाचं मनन करावं. आणि यानंतर समर्थाने श्रवणाबरोबर मननाचा आग्रह धरलाय. मनन म्हणजे आतल्यात रवंथ करायचं बुद्धीने. ते आज काय ऐकलं आपण? कारण नुसतं ऐकलं, नळी फुंकली म्हण आहे. काही लोक सांगतात ना, या कानाने ऐकतात आणि या कानाने सोडून देतात. काही लोक या दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. नाही, मनन झालं पाहिजे. बोलिल्याचा अर्थ कळे. काय समर्थांची ओवी आहे? बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे निस्संदेहता. नो कन्फ्युजन, निस्संदेह, बस. कणभरही गोंधळ नाही. जेथे नाही श्रवण मनन. ऐका, आज माणसं समाधानी का नाही आहेत? इस्त्रीचे कपडे घालतात, चांगले बूट घालतात, एसीत राहतात, चांगल्या प्रकारचे काय ते असतं ते मारतात अंगावरती, पंचपक्वान्न खातात, किंवा काय हॉटेलमध्ये जाऊन काय ते खातात. सगळ्या अर्थानं अधिकार आहे, तरी आतनं ते का असे म्हणजे सामर्थ्य का नाही आहे त्यांच्यात? समर्थ म्हणाले, ते प्युअर आणि शुअर ऐकत नाहीत आणि त्याचं मनन करत नाहीत. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन जडले पायी. पुढे सांगतात, जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वथा. साधका करता समर्थांची खास ओवी आहे. जिथे चांगलं ऐकायला मिळत नसेल तिथं राहूच नाहीये. कारण आपला आंतरिक विकास महत्वाचा आहे. हो, बाहेरचा विकास एका टप्प्यापर्यंत महत्वाचा आहे, पण आतमध्ये विचारी जो मनुष्य आहे, विचार नावाचा जो काही भाग आहे ना, तो फार महत्वाचा आहे. विचारी व्यक्ती झोपडीत असेल तरी आनंदात असते, आणि अविचारी व्यक्ती एखाद्या मुंबईच्या पक्षात प्रवक्ता पदावर असेल तरी दुःखी असते. आपल्याला गंमत म्हणून एक
दृष्टांत सांगतो. आपल्या भारतामध्ये आपण केव्हा तरी ऐकलं असेल, खूप वेळा ज्यांनी ऐकलं त्यांना आवृत्ती होईल बरं का. आपल्या भारतामध्ये अनेक उत्तम उत्तम कवी होऊन गेले. त्यामध्ये एक भारवी नावाचे कवी होऊन गेले, कवी भारवी. त्यांच्या कविता फार श्रेष्ठ आहेत. जसे वाचस्पती मिश्र आहेत, कवी भारवी आहेत, भवभूती आहेत, कालिदास आहेत. गरीब होते हो, इतके गरीब म्हणजे नदी काठी त्यांची झोपडी होती, पत्नी, मुलं बाळ, कविता करत बसायचे, संस्कृत कविता करायचे. एकदा केव्हा तरी बाढ आली, महापूर आला, झोपडी वाहून गेली. थोडंसं साहित्य होतं, काय परळ होतं मातीचं, 1-2-4 भांडी होती पितळीची, ही सगळी वाहून गेली हो. त्यांच्या पत्नीचं नाव आहे रसिका. अतिशय शांत आणि समयज्ञ स्त्री होती. खूप शांत. कसं आहे, घरात पैसे कमी असताना शांत राहणं फार अवघड आहे बरं का. सगळं छान चाललंय, मोबाईल रिचार्ज आहेत सगळ्यांचे भरपूर, 84 दिवसाचे फुल पॅक, रोज 3 GB, मग सगळे शांत असतात. पण रिचार्ज करायलाच पैसे नसतील आणि जेवायला नसेल की अशांती सुरू होते. पण शांत तिनं कोंड्याचा मांडा करून आपल्या मुलाबाळांना जेवू घालावं, आपल्या नवऱ्याला जेवू घालावं, उरलेलं आपण खावं. तिची निष्ठा आहे की मला दिलेली ड्युटी मी उत्तम करीन. पण हे सगळं वाहून गेलं. आणि कधीही न उर्मट बोलणारी ती आज आपल्या पतीला असं म्हणाली, नाथ तुम्ही जे लिहिता ते ऐकायला मोठे मोठे लोक गर्दी करतात. माझा एक प्रश्न आहे, आपल्या मुलाबाळांना खायला प्यायला मिळावं एवढे सुद्धा पैसे न मिळवण्याचं काय मर्म आहे? एवढंही सामर्थ्य नाही का त्या काव्यामध्ये? त्या शांत आणि समयज्ञ स्त्रीनं चित्ताला लागेल असं बोलणारं भाषण केलेलं ऐकलं आणि कवी भारवी गलबलले. कारण विद्येचा म्हणजे त्याला टोचून बोलली होती. माणसाला काही बोललेलं चालतं, पण माझ्या या विषयाला कोणी बोललेलं मला चालेल का? आपल्या जीवनाचं करिअर आहे प्रत्येकाचं. ऑर्गन हे यांचं करिअर आहे, पेटी यांचं करिअर आहे, झांज हे माझं करिअर आहे. रामरायांचं करिअर धनुष्य होतं असं वर्णन केलंय अरण्यकांडातला पहिला. रामांचं जीवनाचं तत्वज्ञान म्हणजे धनुष्य आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, हे त्या धनुष्याचं कर्तव्य आहे असं राम स्वतःच सीतेला सांगतात. आपल्या प्रत्येकाचं एक करिअर आहे बघा, लक्षात घ्याल, ध्येय आहे. आणि असे जर आपण जगत नसू तर आपलं जगणं मानायला तयार नाही आहेत संत. सजीवती मनोयस्य मननेन उपजीवती. काव्य हे त्यांचं जीवन आहे हो. काव्याला असं आव्हान दिलेलं ऐकलं आणि तिच्याकडं पाहिलं आणि थोडे हमरी तुमरीला म्हणतात तसे आले आणि अर्ध काव्य त्यांनी लिहिलं. एक नाही लिहिलं, बुर्जपत्र घेतलं. पूर्वी पानावर लिहायची पद्धत होती, अशी रापवलेली पानं असायची, म्हणजे काही होणार नाही त्याला, अशी उन्हात पावसात अशी वाळवली तयार झालेली पानं, मोडणार नाहीत अशी. आणि त्याच्यावर काव्य लिहिलं. अर्ध लिहिलं, पूर्ण लिहिलं नाही, ते काव्यानंतर सांगतो. आणि सांगितलं, रसिके मला माहिती आहे माझ्या या काव्यामध्ये पैसे मिळवण्याची क्षमता आहे का, असं तुला टेस्ट करायचे, असं तुला परीक्षा घ्यायची. हे काव्य घेऊन तू जिथे सोनं विकलं जातं तिथे जा, सराफ कट्ट्यावर जा, तिथे वरती उभी राहा कट्ट्यावर आणि फक्त एवढं सांग की मी कवी भारवींची पत्नी आहे. कवी भारवींनी आत्तापर्यंत काव्य कधी विकलेलं नाही आहे, आज पहिल्यांदा ही वेळ आली आहे, कुणाला हवंय का, एवढं बोल. अहो तिच्याकडं लाज राखण्यापुरता नीट कपडा नव्हता असं वर्णन केलंय. नवऱ्याची जुनी झालेली धोत्र गाठी पाडून मी नेसते हे कुणाला कळू नये म्हणून कधी झोपडीतनं बाहेर यायची नाही. पण काय करणार, काही वेळा मनुष्याला असं होतं अगतिक व्हावं लागतं म्हणून तिथे जाऊन उभी राहिली. भिकारीणच वाटली आधी त्यांना, पण तिथे उभी राहिली आणि तिनं वाणी अतिशय उत्तम आहे. वाणीने मनुष्य कळतो. आणि सगळ्यांना वंदन करते म्हणाली, मी कवी भारवींची पत्नी आहे म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या माना वळल्या. कारण प्रसिद्ध होते कवी भारवी. कवी भारवींच्या वरती काव्य विकायची वेळ आली आहे, मी ते विकायला आणले त्यांच्याकडून. हा अर्धा श्लोक कुणाला पाहिजे का? सोन्याच्या दुकानातली गर्दी हिच्याकडे वळली आणि बोली लागली. अमुक अमुक पैसे 1 वार, अमुक अमुक पैसे 2 वार, अमुक अमुक पैसे 3 वार, असं करता करता
2-4 बैलगाड्यांमधून त्यांना पैसे पाठवण्यात आले. एका श्रीमंत व्यापाऱ्याने ते विकत घेतलं. अत्यंत श्रीमंत व्यापारी, तरुण होता. त्याला माहिती आहे पूर्वी माणसं काव्यशास्त्र आणि विनोद याच्यामध्ये रमायची. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम. बुद्धिमान लोकांचा, सज्जनांचा वेळ कशात जातो? काव्यात, शास्त्रात, नाहीतर हलका फुलका विनोद. व्यसनेषु च मूर्खाणाम निद्रया कलहेनवा. मूर्खांचा वेळ कशात जातो? व्यसनात, झोपेत, नाही तर भांडणात. दुसऱ्या कोणाला विचारू नये मी सज्जन आहे का दुर्जन आहे. माझा वेळ कशात जातो हे बघावं. काव्यशास्त्र विनोदेनं काय शहाणे असतील आपले पूर्वज. आणि त्यानं तो घरी नेला. कवी भारवींच्या स्वतःच्या अक्षरातला सचिन तेंडुलकरच्या सहीची बॅट लागेल की नाही बोली. समजा त्यांच्या घरातलं कोणीतरी आलं, नाही बॅट पाहिजे का, असं असं आमच्यावर वेळ आली आहे, येऊ नये पण असं मी कल्पना करा. म्हणजे आपल्याला अंदाज येण्याकरता बोलतोय. हे धावत जाऊन घेऊ की नाही आपण. म्हणजे त्यातले जे तयार आहेत नाही का, आपल्या आदरणीय पंतप्रधानांचे शर्ट विकत घेतात, कोट्यावधी रुपयाला विकत घेतात, कारण त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. मी माझं उपकरण फुकट सुद्धा घेणार नाही कोणी सायकल पुसायला. आणि ते घरी नेलं, एका काचेच्या तावदानात बसवलं, म्हणजे फ्रेम केलं आणि आपल्या बेडरूम मध्ये टांगलं असं वरती. आता झोपायचं, त्याचं लग्न आता नुकतंच झालं होतं. झोपायचं, झोपल्यानंतर ते दिसायचं काव्य असं असं गोल फिरतंय ते, असं काचेचं तावदान. असं कल्पना करा, छान असं रसिक लोकांच्या घरामध्ये असं असतं ना. काय काय चला रांधावाडा उष्टी काढा असं नाही, काही चांगल्या प्रकारच्या मूर्ती आणतो, चांगल्या प्रकारचे आपण पिक्चर्स आणतो, लाखो रुपये खर्च करून. रसिक लोकांचं आहे ते काम. असा तो. आणि पाहता पाहता पाठ झालं त्याचं. मी विचाराकरता बोलतोय बरं. विचारप्रवण कसं करतात हे आपल्याला लोक. आणि नेमकं त्याला एक संधी चालून आली. परदेशातला एक त्याचा मित्र म्हणाला की तू इथं येतोस का तुमच्याकडचा माल घेऊन. आणि त्यांनी जहाजामध्ये माल भरला आणि तो व्यापाराला निघून गेला. पूर्वीच्या काळी 2-2 वर्ष, 5-5 वर्ष, 10-10 वर्ष माणसं बाहेर राहायची. या गावातनं त्या गावात जायचं, बंदराला लागायचंय, मग ते सगळं माल विकायचा, तिथला माल घ्यायचा, दुसरीकडे न्यायचा. अब्जावधी रुपये, कोट्यावधी रुपये मिळवून परत यायचे लोक. हे अशी पूर्वी पद्धत होती नाही का. सत्यनारायणाची कथा बिथा त्यात तेच आहे की नाही. साधू वाण्याने विचारले ही नौका काय आहे वगैरे वगैरे. व्यापारी आहे तो. पण गंमत म्हणजे जाता जाता त्याच्या पत्नीवर कुलदैवतेची कृपा झाली आणि ती गर्भवती राहिली, त्या व्यापाऱ्याची पत्नी. तो गेला. 10-15 वर्ष त्याला बाहेर लागली, बाहेर गावी. तोपर्यंत ती पत्नी प्रसूत झाली, तिला चांगला मुलगा झाला. घरी कुबेराला लावजावणारी संपत्ती, खाणं पिणं उत्तम. परिणाम असा झाला की चांगला उंचा पुरा राजबिंडा मुलगा तयार झाला 10-15 वर्षात. 15 वर्षाचा मुलगा एकदम असा मस्त. कारण घरी सगळंच उत्तम होतं. आजोबा होते, आजी होती, सगळे बाकीचे लोक होते. होता होता तो परत यायला निघाला. नौका बंदराला लागली. 100-200 माणसं हाताखाली आहेत. त्यानं सांगितलं थांबा, मी जरा पुढे जातो, तुम्ही उद्या या किंवा तुम्ही नंतर या. विचार त्यानं केला, माझ्या तरुण पत्नीला मी तरुणपणी सोडून गेलो होतो, तिचं वागणं कसं असेल माहिती नाही आहे, आपण तपासलं पाहिजे. आणि म्हणून तो मध्यरात्री घोड्यावरनं बसून आपल्या घरी गेला. घोडा बाहेरच्या बाजूला उभा केला लांब असा, कारण घोड्यांच्या टापांचा आवाज घरात जाऊ नये म्हणून. आणि चोर पावलानं तिथे आला. आपलं स्वतःच घर आहे त्यामुळे कुठून आत घुसायचं माहिती आहे. आतमध्ये गेला आणि आपल्या बेडरूम मध्ये आपल्या शयनगृहात जाऊन उभा राहिला. एकदम दत्त म्हणून, एकदम असा उभा राहिला. रात्री 1-2 वाजता. आता कोणाला अंदाजच नाही, आई वडिलांना कळलं नाही, कोणाला कळलंच नाही. आणि तिथे येऊन पाहतो तर पत्नी तर शेजारी ती बघितलीच, पण तिच्या शेजारी कोणीतरी तरुणा बाण पुरुष झोपलेला पाहिला. आणि हा संतापला. त्यानं कमरेची तलवार विकोशित केली. संतापला, मी एवढा कष्ट करतोय, इतका मन लावून मी माझ्या व्यापारामध्ये रमतोय, माझ्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, हिने तसं राहत नाहीये, ही खांडोळीच करतो. कोण शेजारी झोपलाय त्याची खांडोळी करतो. आणि म्हणून त्यानं अशी तलवार केली. तलवार किंचित अशी असते, अशी तलवार केली
आणि ती त्या काचेच्या तावदानाला लागली आणि त्याच्या काचा खळखळ खळखळ गळून खाली पडल्या. त्याच्याकडे पाहिलं, किती वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी मी हा श्लोक विकत घेतला होता, किती खर्च केले होते, काय सुचवित होता श्लोक तो. सहसा विधती तनः क्रियाम अविवेक परमापदाम पदम. कधीही घाई गडबडीने अविवेकाने एखादी गोष्ट करून टाकू नये. सहसा विधती तनः क्रियाम अविवेक परम आपदाम. परम आपदांना म्हणजे संकटांना संकट आणून सोडणारी अशी अविवेकाची भूमिका घेऊ नये. विवेकाने वागावं. ठीक आहे, त्यांनी विचार केला, एवढा सारंग चालेल, मी एवढा खर्च केला या श्लोकाला आणि नेमकं हे टोक इथे लागलंय, याचा अर्थ असा की जरा थांब असं म्हणायचं या श्लोकाला. थांबतो. दोघंही आले अंगावर, तरी माझ्या हातात तलवार आहे, त्यांच्या हातात शस्त्र नाही आहे, बघूया तरी काय. आणि म्हणून त्यानं त्या तलवारीच्या टोकानं ते पांघरून जे होतं, उबदार अशी रजई होती, ती त्याची ओढली टोकानी. अशी स्पर्श झाल्यावर पहिल्यांदा पत्नी जागी झाली. मंद मंद असा दिवा जळतायत, रत्नदीप जळतायत. पश्चिमेच्या खिडकीतून सुरेख असा रातराणीचा सुगंध येतोय. ती उठून बसली. आपला पती पाहिला तिनं, झटकन ओळखला. त्याच्या हातातली तलवार पाहिली, सगळे विचार वाचले तिनं. एका सेकंदात लक्षात आलं तिला. आणि त्या शांत स्त्रीनं बाकी काही बडबड केली नाही. ती एकच वाक्य बोलली, बाळा उठा, तुमचे बाबा आलेत. मुलगा शांतपणानं उठला, चरणावर मस्तक ठेवलं, चेहरा पाहिला त्याचा आणि जवळ घेतलं आणि तलवार गळून पडली. घळघळ घळघळ रडायला लागला. अरे एका फक्त विचारानं माझा संसार वाचला, तर काय करणार होतो मी. एवढी मिळालेली कोट्यावधीची संपत्ती ज्याच्याकरता आणली त्याला मारून टाकणार होतो. माझा संसार मला परत मिळाला, माझा मुलगा मला परत मिळाला, माझी पत्नी मला परत मिळाली, माझं सगळं भाग्य मला परत मिळालं, केवळ एका विचाराने. योग्य वेळ पाहिली, भारवींची अपॉइंटमेंट घेतली आणि पुन्हा भेटायला गेला. उरलेला अर्धा लिहून द्यावं. सहसा विधती तनः क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणुतेहि विमृश्य कारणम वृणुतेहि विमृश्य कारणम गुणलुब्धाः स्वयमेव संपदाः. अर्थ काय? अविवेकानं पटकन एखादी गोष्ट करून टाकू नये. लक्ष्मी ही गुणलुब्ध लोकांना शोधत असते. लक्ष्मी ही गुणलुब्ध आहे, त्यामुळे गुणी लोकांना ती गुणलुब्ध आहे ना, ती सद्गुणांना लुब्ध होते आणि ती शोधत असते. म्हणून कधी अविवेक करू नका, सद्गुण वाढवा आणि मोठे व्हा. हा तो विचार आहे. काय सांगतात ते? म्हणून अखंड श्रवण करावं असे विचार आणि अशा प्रकारचे विचार अखंड कानामध्ये आणि मस्तकामध्ये असावेत. कधी चुकतच नाही मनुष्य. समर्थांनी श्रवणाला स्वार्थ म्हटलंय. स्वस्य अर्थ हा इति स्वार्थ. अर्थ म्हणजे मिळवणे, इन्कम, याला अर्थ म्हणतात. आहे ना 12 लाख रुपये परवा झालं ना, काय ते अर्थ? हा, बजेट म्हणता तुम्ही इंग्लिशमध्ये. परवा एक जण सांगत होता बॉस आपल्या एम्प्लॉईजला, जास्त शहाणपणा करू नको, आगाऊपणा करू नको, नाही तर तुझा पगार 13 लाखच करीन म्हणला. अर्थसंकल्प. समर्थ म्हणाले, खरे जर स्वार्थी असाल, काय समर्थांची दृष्टी आहे, खरे जर कल्याण व्हावं असे स्वार्थी असाल तर काय करा? जेथे नाही श्रवण स्वार्थ, ऐकण्याचा स्वार्थ जिथे नाही, तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे वेण होत असं. पूर्वी ऐकलंय हो मी, नाही, तुम्ही आजही ऐकलं पाहिजे. आज ऐकलंय, उद्या ऐकलं पाहिजे, उद्या ऐकलं, परवा ऐकलं पाहिजे. एकदा कोणीतरी रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला, रोज रोज कशाला ऐकलं पाहिजे होते गीता रामायण, रोज रोज कशाला वैताग? काही बोलले नाही ठाकूर. अरे जरा इकडे, अरे देवाजवळची जी भांडी आहेत ना तांब्याची, ती जरा घासून आणाय, ते जरा तू आण रे घासून. त्याला इतकं बरं वाटलं की मला ठाकूरांनी
जगदंबे समोरचा तांब्या भांड घासायला सांगितलं. मग चकचकीत घासलं त्यांनी, आणून ठेवलं. दुसऱ्या दिवशी प्रवचनाला तो आला, शिष्यच होता त्यांचा. ते काळं पडलं होतं. कलकत्त्याला ते समुद्र आहे, खारं वारं असते, काळं पडलं होतं. ते तांब्याचं भांड काळं पडलं होतं. ते म्हणलं, अरे काय कसलं घासलं रे म्हणे तू, हे काळं पडलं ना ते. तो म्हणला, हो ठाकूर, काळं पडणारच आहे, रोज घासायला पाहिजे. इथे खारं वारं आहे ना, ते वाऱ्याने तसं होतं. त्या कारण अनेक केमिकल इथे केमिकल रिॲक्शन चालूच आहे आता आकाशात, काय 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 चालूच असतं. आणि म्हणून त्यानं ते काळं पडलंय, पुन्हा घासायचं. कशाला रे, एकदा घासलं की पुरलं पाहिजे की रे. शक्यच नाही म्हणले तुझ्या कालच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. अध्यात्म श्रवण म्हणजे चित्तरूपी भांड घासणं, चकचकीत काढणं आहे. जरी काढलं तरी घरी गेल्यानंतर टीव्ही लावल्यावर किंवा काही नका लावू आजूबाजूच्या लोकांचं, कारण त्यांची भांडी अस्वच्छ असली की तेच बोलणार आहे. तो निंदेने जग भरलेलं असतं बघा, सारखी निंदा करत असतात. कोणीतरी कोणाची तरी निंदाच करतो बघा, काही कारण नाही, उगाचच निंदा. आपली पद्धतच आहे, दोघं लोक एकत्र भेटले की तिसऱ्याबद्दल सहसा चांगलं बोललेलं चालत नाही, दोघांनाही चालूच आहे. खूप कमी लोक असे असतात की त्यांच्या वाणीतनं निंदा येत नाही, खूप कमी. तुमचं माझं सोडून द्या, रामाला सोडलं नाहीये, तुकोबांचा अभंग आहे. तुमचं माझं सोडून देऊया, कृष्णाला सोडलं नाही लोकांनी, तुकोबांचा अभंग आहे की म्हणले चांगलं वागणाऱ्याची पण निंदा होते. मला भांड अस्वच्छ होतं हे सांगायचं. तुकोबांचा अभंग असा आहे, तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा, तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा, तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा, तीर्थ करू जाता म्हणती कावळा, म्हणती कावळा. न करिता त्या हासताती, हासताती, न करी त्याला आसताती, आसताती. अरे काय कशी म्हणती खादाड, म्हणती खादाड, अरे काय कशी म्हणती खादाड. जरा जागे होण्याकरता यानं जरा सतत भांड अस्वच्छ करायची व्यवस्था जगात आहे, तुकोबा सांगतात. तीर्थक्षेत्री जातात ना लोक. शामराव रिटायर झाले, कीर्तनी पद्धतीचे दृष्टांत आहे. आणि त्यांनीच लगेच तिकीट बिकीट काढून आणलं. गुरुराज ट्रॅव्हल कंपनी, आमकी ट्रॅव्हल कंपनी, वीणा वर्ल्ड, चारीधाम यात्रा वगैरे. नवरा बायको दोघं जण महिन्यानंतर जायचंय. चारीधाम यात्रा किंवा आता महाकुंभ, काय काय काढलं. कळलं गल्ली तो सगळीकडं आपल्या शामरावनी म्हणे चारीधाम करणार आहेत, माहिती आहे. करून करून भागले. आमचे महाराज सांगायचे, निंदा करायला लागले लोक. काय शामराव चारधाम्यात निघाला वाटतं, जरा बेतानं आंघोळ करा बरं तिथं, नाही तर घाण होईल पाणी सगळं तुमच्या. काही लोक स्पष्ट बोलतात, काही लोक अस्पष्ट बोलतात, पण बोलतातच. इतकं वाईट वाटलं शामरावला. त्यानं तिकीट कॅन्सल केली. जाऊ दे म्हणला, मी गेलेलं चालत नाही, लोक कॅन्सल. मग आता चांगलं म्हणावं की नाही लोकांनी. लोकांना वाटलंच होतं तरी हा चाललाच कसा, जाऊच शकत नाही, इतका पापी आहे. तुकोबांनी मोठा अभंग लिहिलाय. काही लोक खाण्यापिण्यात जरा व्यवस्थित, काही चारी ठाव लागतं बघा. काही लोकांचं असं जेवण व्यवस्थित मजबूत असतं, इकडं पाहिजे तिकडं पाहिजे वगैरे. नको नकोवाले नसतात, भरपूर खातात. इडल्या 5-10 इडल्याने त्यांचं भागत नाही. एक सकाळी एकदा 9 वाजता चेपतात 20 इडल्या असतं, तर त्यांचा आहार असतो. त्याला काय करणार, आनंद नाही होत लोकांना बरं का. फाटकातनं त्याला येताना बघितला, झाकून ठेवा, ते सगळं एकटा संपवल. त्यांनी बेल वाजवली, दार उघडलं, या शामराव तुमचीच आठवण काढत होतो आता. अशी व्यवस्थित खाणारा असेल निंदा करतात, मग कमी खाणारा त्याला त्याची स्तुती करायला पाहिजे की नाही.
काही लोक नाही असे मोजून मापून जेवतात बघा. दीड म्हणजे दीडच पोळी. बटाट्याचे फोड म्हणजे एक बटाट्याचे फोड सुद्धा जास्त चालत नाही त्याला. लोणच्याच्या 2च फोडी, अर्धी वाटीच आमटी, असे इतके मोजून मापून जेवतात ना. तुकोबा म्हणाले त्याच्याबद्दलही लोक म्हणतात पाप्याच्या कपाळी अन्न कैसे. गेल्या जन्मी उष्ट्या हातानं कावळा सुद्धा हक्कला नसेल, कारण तेवढी 2 शीतं तिकडे उडतील. ताटून पुसून स्वच्छ हात धुवून मग कावळा हकलेल. इतका स्वार्थी होता म्हणून मिळत नाहीये. तुका म्हणे किती राखावा लौकिक, अवतार अधिक त्रास घेती. अवतारांना सोडलं नाही. माझा मुद्दा असा आहे, केवळ आपलीच निंदा करतात असं नाही, दुसऱ्याची निंदा करतात. कळलं का तुम्हाला? काही गरज आहे का? इतका डाटा ट्रान्सफर चाललेला असतो आणि त्यामुळे भांडं खराब होतं. आपलं चित्तरूपी भांडं खराब होतं. बऱ्याच लोकांचे कान म्हणजे कचऱ्याचे कुंड्या झालेले असतात. कुणीतरी कानाशेतन बोलतं, पर काही संबंध नाही आपला. ट्रम्प तात्याने असं का केलं? आपल्याला कोण विचारणार? त्यांना माहित तरी आहे का मी कोण आहे? पण स्वभाव असा असतो आणि म्हणून समर्थ सांगतात ते क्लिनिंग करण्याकरता अध्यात्म श्रवण करा. माहिती मिळवण्याकरता अध्यात्म श्रवण करा. तस्मा श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्यनेमी तरावे संसार सागरी. आणि पुन्हा पुन्हा तेच तेच ऐका सांगण्यात ओवी आहे. सेविलेच सेवावे अन्न, घेतलेच घ्यावे जीवन पाणी, तैसे श्रवण मनन केलेची करावे. पुन्हा ऐका गीता. ऐकली गेल्या वर्षी, पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. भात पुन्हा पुन्हा खाता की नाही? दुपारी भात, संध्याकाळी भात, उरला तर सकाळी फोडणीचा भात, मेल्यावर पिंडाला. असं कोणी करतं का? आमच्या आजोबांना बुवा समोसे आवडत होते, वडिलांना बटाटे आवडत होते आणि पणजोबांना कचोरी आवडत होती. ते 3 ठेवून त्याच्यावर पाणी सोडतो का आपण? विनोद करण्याचा हेतू नाही, लक्षात घ्याल. समर्थ म्हणाले अन्नाचा कंटाळा येत नाही, मग कथेचा कंटाळा काय यावा? मनुष्याला असं वाटतं हे ऐकलंय मी पूर्वी. नाही, तेच तुम्ही पुन्हा ऐका. आपल्या शरीरातलं आणि आपल्या अंतःकरणातलं त्रिगुणाचं कॉम्बिनेशन सेकंदाला बदलत असतं. त्यामुळं आपली रिॲक्शन पण बदलत असते. म्हणून कालचीच ओवी तुम्ही आज ऐका. आज आपलं चित्त आपल्याला वेगळा अर्थ समजावून देतं. समर्थ सांगतात घेतलेच घ्यावे जीवन पाणी. दुपारी प्यालो, संध्याकाळी प्यालो, तरी माणसं प्रवचनात तहान लागली नसते तरी पाणी पितात की नाही कंटाळा आल्यावर. इकडं बघितलं बुवानी की इकडचे लोक पण पाणी पितात, इकडं बघितलं की इकडचे पितात, काही तहान लागलेली नसते. तैसे श्रवण मनन केलेची करावे. आणि समर्थ सांगतात आपल्या जीवनाची वाताहत व्हायला सुरुवात झाली कशावरनं ओळखाल? खूप काळजीपूर्वक ऐका. आणि आपल्या जीवनाला अपग्रेडेशन मिळायला सुरुवात झाली कशावरनं ओळखाल? काय ओवी आहे हो? श्रवणाचा अनादर, अध्यात्म श्रवणाचा अनादर जो करतो. अनादर म्हणजे काय? दुसरीकडे लक्ष. He is on another call because he have another about you. करा कसं कॉम्बिनेशन करायचं. श्रवणाचा अनादर. काय ऐकायचंय? जुनं आहे, ऐकलंय मी पूर्वी. तुमच्या गोव्याला म्हण आहे ना, किता सांगता रे बुवा. काय सांगणार आहे बुवा? बुवा काही सांगत नसतो, ज्ञानोबा सांगत असतात. जसे हे स्पीकर काही सांगतात का? स्पीकर वाला कोण वेगळा बसलाय तिकडे, तसा या स्पीकरला बोलवणारा कोणीतरी मागे बसलेला असतो आणि तो आपल्याला त्या वक्त्याला बोलवत असतो. तो घरून येताना किंवा खोलीतनं बाहेर येताना काही ठरवलेलं नसतं त्यानं. एक डोळ्यासमोर एवढे एवढे समाज झाले पाहिजे एवढं असतं, पण वाक्य ठरवलेलं असतं. काय? बोलविता धणी वेगळाची. म्हणून कधीही अनादर करू नये. आपल्या प्रपंचाच्या हिताचं अपलाप व्हायला लागला किंवा हित संपायला लागलं कशावरनं ओळखाल? हे सगळं आवडेनासं झालं. नीट ऐका, हे सगळं आवडेनासं झालं की पक्क समजावं आपण अनहिताकडे चाललोय. डोळ्यासमोर आणा एक एक लोक.
एवढे मोठे शिवाजी महाराज आहेत, पण स्वच्छ लिहिलंय त्यांनी की संधी असेल तेव्हा महाराज कीर्तनाला जाऊन बसत असत. त्यांच्यापेक्षा मोठे आहात काय आपण? निवडंगा विठोबाला व्हाईट मेटलचा पत्रा असा प्रेस केलाय, कीर्तनकार कीर्तन करतोय आणि महाराज आणि सरदार मंडळी कीर्तनाला बसलेत निवडंगा विठोबामध्ये. जेवढे जेवढे मोठे राम आहेत, कृष्ण आहेत, अध्यात्म श्रवणाला जाऊन बसतात. संत ज्यांच्या दर्शनाला आपण जातो, निवृत्तीनाथ आहेत, ज्ञानोबा आहेत, हे सगळे कुठे बसतात? मध्यम. नामदेवांचं कीर्तन चाललंय, ऐकायला कोण बसलेत? विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार, दिंड्या पताकांचा भार, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णवते जाण, अपार वैष्णवते जाण. ऐका, हरी कीर्तनासी दाटी. काय गरज आहे निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबांनी कीर्तन ऐकायचं? पण कधी यांचं चुकलेलं नाहीये. हरी हरी कीर्तनासी दाटी, तेथे चोखा घाली मिठी, तेथे चोखा घाली मिठी. विठ्ठल 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 गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. श्रोते हो, आपल्या अनहिताचा आरंभ झाला हे कसं समजाल? समर्थ म्हणाले, श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, तयाचा होय अपहार स्वहित विषयी. आणि याच्या विरुद्ध आपल्या कल्याणाला आरंभ झाला कशावरनं समजाल? आपल्याला हे सगळं आवडायला लागलं. कोणी येऊ कीर्तनकार, प्रवचनकार, कोणी सांगणारा येवो, त्याची ओळख सुद्धा करून घेऊ नका. शांत बसा. समर्थ सांगतात, दुरी दिनासारखे वैसावे. काही कळत नाही असं लांब बसावं आणि एकाग्रतेने ऐकावं. एखादं वाक्य असं येऊन जातं हो, आपल्याला काय पाहिजे ते मिळूनच जातं त्यातनं. मी ग्वाल्हेरला गेलो होतो एकदा, कीर्तन रात्री होती माझी, कोणाच तरी आहे म्हणून गेलो मी ऐकायला. हे पूर्वजांनी, आमच्या पूर्व गुरुजींनी शिस्तच लावून दिली, बसा ऐकायला. बसायला नाही मिळालं तर रेकॉर्डिंग ऐका गुरुजींचं सतत. असं नाही मला सांगायचंय म्हणून, सतत ऐका म्हणून ऐकायला गेलो. 1 तासामध्ये अहो इतकं अस्ताव्यस्त प्रवचन होतं. काय म्हणजे 1 तासामध्ये एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नाही, असं अस्ताव्यस्त प्रवचन. पण गुरुजींचं आज्ञा, गेलंच पाहिजे. म्हटलं बघूया यात एक तरी वाक्य मिळतंय का. आणि एक वाक्य मला मिळालं. मला बाकीचं अस्ताव्यस्त असल्यामुळं ते नेटकं वाक्य मला इतकं लक्षात राहिलंय हो. ते गोंदवल्याचं महात्म्य सांगत होते. ते म्हणले, जिथे चित्तावर नाव गोंदवून मिळतं, गोंदवलं जातं, त्या गावाचं नाव गोंदवलं. मिळालं की नाही वाक्य मला? असंही होतं, केवळ दर्जेदार नाही ऐकायला मिळत, पण दर्जा नसेल तरी त्यात काहीतरी एक वाक्य येऊन जातं ज्यात आपलं कल्याण असतं किंवा ज्याचा आपल्याला उपयोग असतो. आणि म्हणून समर्थ सांगतात, अनहित होऊ नये वाटत असेल तर सकुटुंब सपरिवार जाऊन बसा आणि अध्यात्म श्रवण करा. आज अनेक आईवडील आपल्या मुलांना पैसे मिळवायला शिकवतात, ठीक आहे ते, पण त्यांना दासबोध ज्ञानेश्वरी थोडी तरी शिकवलीत का?
स्वतःचा प्रपंच सुद्धा नीट करू शकत नाहीत ते लोक. पण दासबोध ज्ञानेश्वरी जर आपण ऐकली तर आपलाही संसार नेटका होतो आणि आपण अनेकांचे आधार ठरतो. इतकं मोठं चित्त आपलं ज्ञानोबा आणि तुकोबा करून टाकतात. आणि इथे समर्थांनी हा 7व्या दशकातला 8वा समास पूर्ण केला. 9व्या समासामध्ये अजून डिटेल्स आलेत. आता श्रवण कैसे करावे. तुम्ही हे मोघम बोललात, ऐकलं पाहिजे, पण काय ऐकलं पाहिजे ते सांगा ना. ते सांगतो म्हणाले. आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजे लाघवे. श्रोता अवधान द्यावे एक चित्ते. पहिल्यांदा टाळावं काय ते सांगतो. एक वक्तृत्व श्रवणी पडे तेणे केला निश्चय विघळ मोडे. झाले समाधान मोडे केला निश्चय विघडे अकस्मात. काही वेळा आपण विरुद्ध ऐकतो जे आपल्याला उपयुक्त आहे, जे आपल्या कल्याणाचं आहे. काही वेळा विरुद्धच ऐकायला मिळते हो. म्हणजे उदाहरणार्थ सगुण भक्ती हा भाग आहे आणि आपण सगुणाचे अधिकारी आहोत. सगुणाची सेवा करण्याचे आपल्याला प्रेम आहे. आपल्याला मूर्ती आवडते आणि नेमकं त्या दिवशी ऐकलं मूर्तीत देव नाही आहे. मोडलं की बरं, मूर्तीत देव नाही सगळीकडे आहे तर मूर्तीत नाही का? परिपक्व नसतं. काय समर्थांचीच ओवी आहे दासबोधातली. सिद्धांचे जे निरूपण ते साधकासं न मने जाणं पक्व नाही अंतःकरण म्हणून या. पंडित तुलसीदास बोरकर एकदा गोव्याला आम्ही बसलो होतो आणि ते वर्जस्वर वाजवत होते. म्हणजे दोन्ही रे दोन्ही ग आणि तरी मूळ राग वाजवतच होते. हे मी वाजवायला गेलो तर किती तो रे दाबून धरायचा आहे, वर्ज असणारा स्वर किती प्रेस करायचा आहे हे मला नाही माहिती, ते त्यांना माहिती आहे. म्हणून कधी आपला जो जीवनाचा निश्चय ठरलेला आहे आत्ता या क्षणाला त्याच्या विरुद्धच ऐकू नका. याला उदाहरण सांगतो मी आपल्याला की इतकं दर्जेदार आपण ज्ञानेश्वरी ऐकतो, दासबोध ऐकतो, घरी गेल्यावर सिरियलचं बटन ऑन करतो. 4 दिवस सासूचे. आता नाहीत त्या सिरियल, आता कुठल्यात माहीत नाही मला. हां. आणि प्रत्येक मध्ये कुणाचं तरी पटत नाही हेच दाखवतात. मग आपलं पटत असलं तरी आपलं या सिरियल सारखं चालावं असं वाटायला लागतंय हो. म्हणून केला निश्चय विघडे अकस्मात ते ऐकू नका. ते वक्तृत्व त्यागावे जे माईक स्वभावे जैसे निश्चयाच्या नावे शून्याकार. थोडा तरी अनुभव म्हणून समर्थांची ओवी आहे. असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे हे सत्योत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. आपल्याला नुसती पोपटपंची ऐकायची नाहीये, आपल्यावर प्रभावही झाला पाहिजे त्याचा. म्हणून थोडं तरी आचरण त्याचं असेल ते ऐकावं. पुढे सांगतात एका ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडविला तेणे संशयाची वाढला जन्मवरी. जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. कुठलीही गोष्ट ऐकताना आपण तिची शहानिशा केली पाहिजे. बरं आम्ही वक्ते पण काय गंमत करतो, लोकांना जरा आनंद वाटावा म्हणून आम्ही काही कल्पित कथा सांगतो ज्या नसतात मुळामध्ये. पण लोकांना वाटतं वा वा किती छान ना. काहीतरी आम्हाला म्हणजे सांगण्याचा हेतू असतो, पण तो हेतू न सांगता केवळ कथाच रंगवली जाते. म्हणजे मटार पोहे केल्यानंतर मटार इतके घातले की मटार पोहे आहेत का पोहे मटार आहेत. पोहे एवढे छान मटार एवढे. उसळ केली का काय असं वाटतंय. एक उदाहरण सांगतो मी आपल्याला. महाभारतामध्ये कथा आहे की पांडव कौरवांचं युद्ध होऊ नये म्हणून गोपालकृष्ण साम करण्याकरता आले. साम म्हणजे युती करून द्यायला आले की अरे तुम्ही एकत्र व्हा, तुम्ही सगळे कौरवच आहात, कशाला भांडताय. 5 गावं फक्त पाहिजेत त्याला. इंद्रप्रस्थम वृकप्रस्थम जयंतम वारणावतम आणि देही मे कश्चिद अन्यथा. 5वं कुठलंही द्या, फक्त 5 गावं पृथ्वीवरची, फक्त 5 गावं भारतातली, फक्त 5 गावं द्या आम्हाला. किती कमीत कमी मागणी आहे हो. पण दुर्योधन म्हणला नाही,
सुई जर वरून टाकली ओल्या मातीत तर त्या सुई जर अशी खोवली गेली तर सुई खोवली गेल्यानंतर जेवढं छिद्र पडेल तेवढी पण जमीन देणार नाही. काय उर्मटपणा. दिल्लीत असे खूप लोक झालेत बरं. आजचं दिल्ली म्हणजे पूर्वीचा हस्तिनापूर. आम्ही मालक आहोत. हे मध्ये मध्ये अवतार होत असतात यांचे. म्हणून भीमाला जिवंत ठेवा चांगला. जिवंत ठेवा म्हणजे भीमाचं कार्य जिवंत ठेवा. मोह नाहीच आहे नागपूरला. चला प्रसंग असा आहे. मी का सांगतोय आपल्याला, काही वेळा काहीतरी वेगळंच आपण ऐकतो आणि आपण ते घट्ट धरून बसतो आणि त्यामुळे आपल्या मूळ संकल्पनाच डिस्टर्ब होतात. झालं आता हे दुपारी 12-1 पर्यंत गप्पा चालल्या. बरं परत बसूया 2 वाजता 3 वाजता पण जेवून येऊया. जेवणाचं सुट्टी असते ना मध्ये. दुर्योधन म्हणला मस्तपैकी पक्वान्नाची सोय केलेली आहे. कृष्ण म्हणले नको. जरी असतो अन्नार्थी, जरी असतो अन्नार्थी प्रथमची वदतो तसे मी तुझला. दुर्योधना तू पक्वान्न कर किंवा अजून काही कर, मी जेवायला येणार नाही. का? मी बाकी काही नाही पण मी 2-3 नियम पाळतो जीवनामध्ये. पहिली गोष्ट, ज्याचं स्वतःचं कमावलेलं नाहीये त्याच्याकडे मी जेवत नाही. आणि दुसरं, माझ्यावर ज्याचं प्रेम नाही त्याच्याकडे मी जेवत नाही. बाकी 16 पाळायला जमेल तर जमवा, नाही तर नका जमवा. एवढे 2 नियम पाळा. एकदम प्रॅक्टिकल. आणि उद्धव नावाचा आपला शिष्य, उद्धव नावाचा आपला मित्र बरोबर आहे. तेव्हा उद्धवाला सांगितलं, उद्धवा आपण दुर्योधनाकडं उत्तम मेजवानीचं निमंत्रण आहे, खाण्याचं निमंत्रण आहे, तिकडे जेवायचं नाही बरं का. आपण कुठं जेवायचं? चलो विदुर घर जाय उधोजी, 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 चलो विदुर घर जाय. दुर्योधन का मेवा त्यागो, 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 दुर्योधन का मेवा त्यागो. दुर्योधन का मेवा त्यागो, विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया पाए. उधोजी चलो विदुर घर जाए, उधोजी चलो विदुर घर जाए, उधोजी चलो विदुर घर, चलो विदुर घर, चलो विदुर घर जाए. उद्धवा आपण कुठं जायचं जेवायला? विदुराकडे जायचं. त्यानं कण्या वाढल्या तरी चालतील. आणि मग आम्ही कीर्तनकार बऱ्याचदा असं सांगतो की त्यानं कण्या वाढल्या. अहो सार्वभौम सत्ता ज्या चक्रवर्ती सम्राटाची आहे, तो होऊन गेलेला राजा शंतनू, ज्यानं अनेक यज्ञ केलेत. आणि दुसरा कुठलाही यज्ञ होईपर्यंत त्याला चक्रवर्ती मानावं म्हणजे सुपर पॉवर. तसं आज नाईलाजानं अमेरिकेला मानलं जातं. संपूर्ण जगामध्ये सगळ्यात श्रीमंत असणारी राजधानी हस्तिनापूर. त्या हस्तिनापुरातला राजमंत्री विदुर. सुवर्ण युग आहे ते. सुवर्ण युगातला इतका महामंत्री तो कण्या करत होता काय घरी. आज आपल्या देशावर याच्यावर किती कर्ज आहे तरी आपण कसे फिरतो वावरतो. आपल्या घरी कण्या असतात किंवा असं कोणी येणार असेल तर कण्या आपण खात असतो त्या दिवशी कण्या करू नाही. पण आपण सातत्यानं ही कथा म्हणजे ही कथा सांगताना आमच्या दाताच्या कण्या झाल्या जाऊ म्हणजे कीर्तनकारांच्या.
रंगवून 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 हा विदुरानं कड्या केल्या. खूप गरीब. कोणी सांगितलं? म्हणून महाभारत वाचा. तो निश्चितच कण्या वाढण्यासारखा गरीब नव्हता. म्हणायचा भाव काय लक्ष, याला अर्थवाद म्हणतात. एखादी गोष्ट मोठी करून सांगायची असेल तर कसं सांगायची ही स्टाईल आहे आपल्या काव्याची. पण बऱ्याचदा आपण चुकीचं ऐकतो आणि कन्सेप्ट चुकीचा करून घेतो. कृष्णांना असा भाव म्हणायचा होता की विदुरानं कण्या वाढल्या तरी चालतील. आणि म्हणायची पद्धत अशीच असते, करायचे असतात पंचपक्वान्न. असतो मोठा बंगला, पण आलेल्या लोकांना म्हणायचं असतं आमच्या गरीबाच्या झोपडीला तुम्ही पाय लावलेत. असंच म्हणायचं असतं की नाही, आमची गरीबाची भाजी भाकरी खा. केलीत पक्वान्न, साधं केलंय म्हणतो की नाही आपण बऱ्याचदा. साधा केलाय स्वयंपाक म्हणतो की नाही. म्हणलं याला साधं म्हणायचं तर संगीत केलं तर काय होईल म्हणलं. का असं म्हणायचं? गिळा, आपल्या बापाचा माल आहे, भरपूर केलाय, गिळा असं म्हणायचं का? दुपारच्या वेळेला एकटा मनुष्य आला, एक मनुष्य आला, त्याला चहा दिला, बिस्किटं ठेवली ग्लुकोजची, खात होता. अजून घ्या, अजून घ्या. नको, 4 झालीत. तशी 4 नाही, 20-25 झालीत, पण खा अजून. मोजायची कशाला म्हणतो परत मोजून. असं म्हणायचं नसतं. पण बऱ्याचदा खरं काय ते आपण सांगत नाही. अजून एक कथा आहे, म्हणजे हे फक्त इथलं सांगत नाहीये, हे तत्वज्ञानाच्या बाबतीतही होतं. यज्ञ झाल्यानंतर, राजसूय यज्ञ झाल्यानंतर दुर्योधन इत्यादी मंडळी थांबली. धर्मराज म्हणाला, अरे कार्यक्रम झाल्यानंतर जायचं असतं ते परक्यानी, घरच्यांनी नसतं जायचं, जरा राहा, पाहून घे माझा हाल, काही गरज होती का? आणि नंतर दुर्योधन नंतर थांबलाय हो. आणि झालं असं की त्यांनी मय नावाचा जो राक्षस होता त्यानं मुद्दाम भूलभुलैया निर्माण केला होता. म्हणजे पाणी जिथे दिसतंय ना तिथे होती जमीन, आणि जमीन दिसते तिथे पाणी असायचं. अशी भिंत असायची, भिंतीला टेकायला गेला की भस्कन बाहेर जायचा, आणि दरवाजातनं बाहेर जायचा. दरवाजाचा फक्त रंग होता तो, डोकं आपटायचं त्याचं. म्हणजे मुद्दाम फसवण्याकरता केलेलं होतं. असतं ना काही काही वेळेला भूलभुलैया असतं, तसं मुद्दाम गंमत म्हणून केलं होतं. दुर्योधन धड पडला, पाण्यात ठेच काढला, पाण्यात पडला. कोणीतरी सांगितलं होतं त्याला, तिथं लिहिलेलं होतं त्यांनी, सावधान पुढे पाणी आहे, काहीतरी मला अक्कल शिकवतोयस म्हणला. जमीन तर आहे साधी, आणि असा करून गेला आणि बदकन पाण्यात पडला. पुढे लिहिलं होतं पाण्यासारखं दिसतंय पण पाणी नाही आहे. पण तरी तुला काय कळतंय, त्या नोकराला म्हणतो. पाय असं धोतर वर करून असं धोतर वरती गेलं विजूने, कुठलं काय शेवटपर्यंत तसंच गेला चालत. पाण्यासारखी जमीन होती. असतं ना काही काही वेळा, आजही असतं. पण इतकं वाईट वाटलं त्याला, म्हणजे त्यांनी आत्महत्या करायचं ठरवलं असं महाभारतात म्हणत. म्हणजे किती इगोइस्टिक असेल. मला खूप वेळा वाटतं इथं जर कृष्ण ठेच काढले असते तर आधी ते ऐकतील त्या सेवकाचं, कारण त्या विषयात तर त्याला माहिती आहे ना. पण चुकून पडले तर त्याला म्हणतील हात दे, आणि त्याला टाळी देतील, काय धडपडलो ना मी. आपण कशा पद्धतीनं त्याच्याकडे बघतो त्याच्यावर आपला आनंद अवलंबून असतो. आता घसरू शकतो की मी केळीच्या सालावरनं घसरून आया करून वरनं चाललोय, पडलो, होऊ शकतं. काय अपमान पण काही म्हणायचं नाहीये, कुणी पडू शकतं की हो. अहो निवडणुकीत पडतात, सालाच्या घसरावर काय मोठं आहे ते. खेळा ऐसा प्रपंच. कृष्ण असते तर हसले असते की नाही. पण दुर्योधनानं जे वैर केलंय म्हणून युद्ध झालंय बरं का. इथे खूप वेळा सांगितलं जातं, द्रौपदी असं म्हणाली, अंधे का पुत्र अंधा. कोणी सांगितलं असं? द्रौपदी म्हणालेली नाही. द्रौपदी तिथे नव्हतीच, तिला माहीतच नाही हे धडपडलं हे माहीतच नाहीये तिला. हे भीम म्हणालाय. इतकी सज्जन आहे माहिती का द्रौपदी, जिच्या कुठल्याही गोष्टीबद्दल आपण तिला दोष देऊ शकणार नाही असं चरित्र आहे द्रौपदीचं. अत्यंत पवित्र आहे द्रौपदी. 2 व्यक्तिमत्व अशी आहेत महाभारतातली याच्याबद्दल तुम्ही दोष काढू शकणार नाहीत. एक द्रौपदी आणि दुसरे विदुर. कृष्णस्तु भगवान स्वयं, त्याच्याबद्दल बोलायला काही गरजच नाही. एकही दोष नसलेली व्यक्तिमत्व आहेत. जर चुकून द्रौपदी तिथे असती तर ती असं बोलली तर जाऊ द्यात, तिने लगेच टॉवेल दिला असता टर्किसचा, भाऊजी हे घ्या पुसायला. इतकी मदतशील आहे होती. पण कुठल्या तरी साहित्यकारानं हे घुसडलं आणि मग लोकांना उगाचच वाटलं त्याचं काय चुकलं.
समर्थ म्हणाले असं ऐकू नका, हे फक्त मी गोष्टीतलं सांगतोय, असं तत्वज्ञानाच्या बाबतीत आहे. म्हणून शंकराचार्य ऐका, म्हणून ज्ञानेश्वर महाराज ऐका. कारण पुष्कळ वेळा तत्वज्ञानामध्ये अडकलेली माणसं असतात ना. कारण शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारणम. पुष्कळ वेळा असं होतं की आपण ते ऐकतो आणि घट्ट धरून बसतो. किंवा आपण एखादा ग्रंथ वाचतो, मृत्युंजय कादंबरी वाचली, इतकं कर्णाचं महात्म्य सांगितले त्यांनी. मृत्युंजय कर्ण कर्ण कर्ण, आणि त्यात एक वाक्य आहे, आणि अर्जुनाला घाम फुटला. कधी घाम फुटलाय? अर्जुनानं एकट्यानं सगळ्यांना हरवलेलं आहे. द्रुपदाच्या त्या लग्नामध्ये पण हरवलंय, द्रौपदीच्या प्रसंगात. दुसरं म्हणजे गोग्रहण प्रसंगात हरवलंय, नाही का. उत्तर ड्रायव्हिंगला बसला आणि अर्जुन बृहन्नड रूपात होता, आणि भीष्म समोर आहेत, कर्ण समोर आहेत, द्रोणाचार्य समोर आहेत, कृपाचार्य समोर आहेत, सगळे समोर आहेत, आणि एकट्या अर्जुनानं पराभव केला. ठार मारायचं नव्हतं त्यांना, पळून गेले नव्हते. मग तेव्हा ते कानाचं ते होतं सगळं, कवच कुंडल. कर्णाचं वर्णन असं आहे, कर्ण खाली उतरला, रथातनं नाही पळाला, खाली उतरून पळाला. का? रथाला वेळ लागतो. परवा त्या नगरून येत होतो, मग खराडीहून डावीकडे वळलो मी, स्वारगेटकडे यायचं म्हणून. गर्दी असते बघा त्यावेळेला संध्याकाळी. माझा एक मित्र चालला होता त्या भागात, त्याला बघितलं, अरे चल म्हणलं तुला सोडतो. नको नको म्हणला, मला गडबड आहे. कळला का अर्थ? एक मला असा प्रसंग सांगा की कर्णानं अर्जुनाला हरवलं, एक. पण बऱ्याचदा आपण कादंबरी कर्ण महान आहे बरं का, त्याबद्दल प्रश्न नाही, पण जिथे महान आहे तिथे तो महान आहे, सगळीकडे तो महान नाहीये. कृष्णापेक्षा महान दाखवलाय त्या कादंबरीकारांनी. मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं, ते वाचून आपण त्या मताचे होतो, आणि कर्णाचं सगळं बरोबर होतं आणि कृष्णाचं सगळं चुकीचं होतं, असे आपण जर झालो. समर्थ म्हणाले अनहित आपलं होतं. म्हणून कधी अशी चुकीची गोष्ट वाचू नका, चुकीची गोष्ट ऐकू नका. माहिती असावं हे चुकीचं आहे, हे माहिती असण्याकरता माहिती असावं. झुकेगा नाही, माहिती असावं. असं करून चालतं ना ते. हा, हल्ली सगळेजण टचते बघून तशी दाढी वाढवायला लागले. ऐका, दरोडेखोराचं चंदन चोराचं चरित्र आहे, त्यातला चांगला डायलॉग असेल तर जरूर घ्यावा, पण तो काही आदर्श आहे का आमचा? आदर्श नाही आहे तो आपला. आपले आदर्श विवेकानंदच आहेत. पक्क असावं. काहीतरी नवीन आपण वाचतो, काहीतरी नवीन आपण ऐकतो, आणि तदाकार वृत्ती होते. समर्थ म्हणाले यांनी होतं काय? आपलं अनहित होतं, आपल्या कन्सेप्ट चुकीच्या झाल्या तर. आणि म्हणून ज्यानं आपण अपग्रेड होऊ, आपण महान होऊ, असंच ऐकावं. समर्थ म्हणतात ग्रंथ बहुत असती. काय ऐकावं? नाना विधाने फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती, तो ग्रंथची नव्हे. मोक्षवीण फळश्रुती, ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढं ती दुराशाची वाढे. श्रवणी लोभ उपजेल जेथे, श्रवण करायला लागल्यानंतर जिथे मला हे मिळेल ते मिळेल, नाही का. पुष्कळ वेळा हे वाचलात ना तुम्ही, तुमचं अमुक होईल, हे अमुक अमुक केलं ना तुमचं तमुक तमुक होईल. अरे हे जाहिरात केल्यावर काय हो, अमक्या ब्लेडनी दाढी करा की तुमचा इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पास होणारच आहात, शिकला नसाल तरी. अरे, किंवा अमका अमका आता तुम्ही असं 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 करून हे करा की सगळ्या मुली तुमच्याकडेच बघतील. मुलींनी खरं त्या कंपनीवर केस घातली पाहिजे, आम्ही काय मूर्ख आहोत का म्हणून. असं आहे हो. आपल्या कष्टाला काही महत्व नाही का? आपल्या सातत्याने केलेल्या नेमक्या प्रयत्नांना महत्व नाही का? समर्थ सांगतात कधीही असलं, याला समर्थ अंधश्रद्धा म्हणतात. अंधश्रद्धा अजिबात ऐकू नका. मी आपल्याला मुद्दाम गोष्ट सांगतो, घडलेली गोष्ट नाही, कारण मी त्यांच्याकडे नेहमी उतरतो अकोल्याला, केव्हा तरी बोललोही असेल मी तुमच्याकडे. प्रल्हाद महाराजांच्या अनुग्रहित आहेत, त्या आहेत त्या ताई, अजून आजी आहे तशा. प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह त्यांचा आहे. त्यांना मुलगी झाली, पहिली, दुसरी मुलगी झाली, तिसरी मुलगी झाली. त्यांना मुलगा पाहिजे होता. त्या दासबोध पारायणाला बसल्या. त्या महाराज त्यांच्याकडे उतरायचे, ज्या खोलीत उतरायचे तिथे मी राहिलोय बरं. प्रल्हाद महाराज म्हणजे आत्ता होऊन गेलेले गोंदवलेकर महाराजांचे
विदर्भातले अवतार म्हणतात त्यांना. त्यांना आम्ही पाहिलेलं नाहीये, पण त्यांच्या सौंना माईंना पाहिलेलं आहे. मायबाई फार साध्या होत्या, भोळ्या होत्या. काय त्यांचं चरित्र सांगतात तेच सांगावं असं वाटतं. साखर खेरड्याला त्यांची समाधी आहे. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य पांडुरंग बुवा उर्फ रामानंद स्वामी ज्यांची जालन्याला समाधी आहे, त्यांचे शिष्य प्रल्हाद महाराज. तर प्रल्हाद महाराज यांनी ताईंकडे उतरायचे. दासबोध पारायण करत होत्या. त्या बोलल्या नव्हत्या कोणाशी काही. एक दिवस हाक मारली त्यांनी, प्रभा इकडे ये. दासबोध वाचल्यानंतर तुला मुलगा होणार नाहीये बरं. स्वतःहून म्हणाले, या जगातली सगळी मुलं आपली आहेत हे समजण्याची दृष्टी दासबोध तुला देईल म्हणाले. काय वाक्य आहे हो. समर्थ सांगतात ह्या कन्सेप्ट ठेवा. श्रवणी लोभ उपजेल जेते, मला यातनं काहीतरी मिळतं. चमत्कार झालेले आहेत. बडोद्याला एका भूताचा प्रेताचा उद्धार दासबोधाच्या आधारानं टेंबे स्वामींनी केलेला आहे. असे दासबोधाचीच गोष्ट आहे. होऊ शकतं, पण त्या लोभाकरता तुम्ही ते वाचू नका. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैचा असेल तेथे. बैसली दुराशेची भूते तया अधोगती. यातनं मला काय मिळेल, त्यातनं मला काय मिळेल. पण छोटं छोटं अनुष्ठान करतात ना की लगेच काहीतरी अपेक्षा. अस्माकम सकुटुंबानाम सपरिवाराणाम द्विपद चतुष्पद, 4 पायाच्या प्राण्यांप्रमाणे वागणाराणाम. पण आम्ही प्रवचनकार पण असं सांगतो, काही नाही, काही करू नका हो. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपे ती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको. माझ्या आयुष्यातला पहिला आवडलेला हा श्लोक आहे. का? कारण यात काहीच करू नको म्हणून सांगितलंय. ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको, हे सांगण्याकरता अलीकडचं आहे. आमचे मिश्रा साहेब आहेत ना, ते सांगतात काही करू नका. सब समस्या का एक ही हल, एक लोटा जल. चालले लोटी घेऊन सगळे. सुरुवात आहे बरोबर आहे, त्यानं काहीतरी होतंही बरोबर आहे. पण चमत्काराच्या अपेक्षेनं ज्यावेळेला आपण या उपासनेत पडतो ना, त्यावेळेला आपण चमत्कारिक व्हायला लागतो. आणि सध्या समाजाला हेच पाहिजे बघा. केवढ्या गर्द्या होतात. परवा 101 लोक मेले त्या याच्यात, आपण पाहिलं असेल. कशा करता? समर्थ सांगतात प्रॅक्टिकल नाही आहात तुम्ही. अहो छोट्या छोट्या गोष्टीत विचार करा. अशी जर केवळ अमुक अमुक वाचलं झाली मुलं, अमुक अमुक. तुकोबांचा अभंगच आहे, नवसे होय पुत्र प्राप्ती तशी तरी कासया करणे लागे पती. समर्थ सांगतात असलं काहीतरी अजिबात डोक्यामध्ये हे कचरा भरूच नका. व्हेरी प्रॅक्टिकल राहा. याकरता एक दृष्टांत गंमत म्हणून सांगतो. एकदा काय झालं, मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ 2 जण प्रवासात होते. प्रवास चालू आहे. एका गावात आले. अंघोळ संध्या झाली, अमुक काय ज्यांचं ते अनुष्ठान असतं ते सगळं झालं. शाबरी विद्यांचा तो त्यांचे मंत्र आहेत ना, 7 कोटी मंत्र आहेत. खूप मंत्र जालंधरनाथांनी पण खूप रचलेले आहेत आणि गोरक्षनाथांनी रचलेले आहेत. खूप छोटासा मंत्र जीवनाचा उद्धार करणार आहे. ओम चिमी चिमी स्वाहा नावाचा मंत्र मध्यंतरी मी पाहिला. ओम चिमी चिमी स्वाहा. कितीतरी कामं झाली तो त्यांनी आहे ते. म्हणजे त्यांच्याकडे नवनाथांचं चरित्र थोडं चमत्काराने भरलेलं आहे बरं का. टीव्हीवरचा नका विचार करू. कारण काही काही गोष्टी दाखवणं सुद्धा अवघड आहे. त्यात कोट्यावधी भूता आली असं दाखवलंय. कुठनं दाखवणार एवढी? मग काही नाही, चेहरे बंद करायचे आणि गर्दीत वरनं कॅमेरा मारायचा. ते हल्ली भूतासारखे केस मोकळ. मला टीका करायची नाहीये, पण कुठल्याही हॉरर पिक्चर मध्ये भूतबीत आलं ना की त्याचे केस कधी विंचरलेले नसतात बघा. गाडीच्या समोर आली एक बाई, ते तोंडबिंड विचित्र असतं, डोळे. पण सगळ्यात महत्वाचं काय असतं? झिंज्या. मला तर हल्ली उलटच वाटतं.
की असे लोक पाहिले की भूत सुद्धा आतमध्ये कोपऱ्यात जाऊन भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती म्हणत असतील. संस्कृतीचा निरोप देतोय बरं मी, माझा काही स्वतःचा काही फण्याचा कारखाना नाहीये. असे गावातनं चालले होते, त्यांना असं वाटलं. मत्स्यनाथ म्हणले, गोरक्षा आज भिक्षा मी मागतो. रोज तू जातोस, मी जातो आज भिक्षा मागायला. मला भिक्षा मागायची इच्छा आहे. कारण हा गोरक्ष आल्यापासून त्यांचं ते काम काढून घेतलं होतं. त्यांनी शिष्य आहे ना, भिक्षा मागून आणतो, त्याचे पानगे तयार करतो, ते पीठ आणतो. ते लोक पीठ घेतात, आटा, आणि त्या आटा घ्यायचा, तो भिजवायचा पाण्यात, आणि असं 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 करायचं आणि दगडावर शेकायचा. दगड असतात ना उन्हात, आणि झालं तेवढंच खाणं. असं करायचं ते. मत्स्यनाथ म्हणले नको. गोरक्षनाथ म्हणले, गुरुजी नका जाऊ तुम्ही, सध्याचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती नाही, ट्रॅफिक फार असतो वगैरे वगैरे. ते म्हणले, मी शिष्य आहे का तू शिष्य आहेस, माझा ऐक. हा नको ना. आणि काय करणार, गोरक्ष आपले बसून राहिले गावाच्या बाहेर एका नदीच्या काठी, एका झाडाखाली. मत्स्यनाथ गेले, एका दारासमोर उभे राहिले, अलख निरंजन गर्जना केली त्यांनी. गर्जना केल्यावरती एक बाई बाहेर आल्या, लहान मुलाला घेऊन आल्या, आणि त्याच्याकडनं यांच्या एवढ्या वाडग्यामध्ये मूठभर पीठ वाढलं. लहान मुलाकडून वाढावं, कारण काय माहितीये का, त्याला द्यायची सवय लागते, हे महत्वाचं आहे. पण तिच्या डोक्यात होतं कमी जातं. त्याची मूठ केवढी असणार आहे. यांनी विचार केला, आता एवढंच पीठ हो, बरं दोघांना कडकडून एकदाच जेवतायत, भूक काय लागली असेल सांगा ना. 55 मिनिटं नव्हे, दगड खाल्ला तरी पचेल अशी भूक लागलेली हो. एवढं किती वेळ लागेल. गोरक्षना ह्या मत्स्यनाने विचार केला. पण ते म्हणले, मायबाई जरा जास्त दे ना ग, एक शेरभर दे ना. त्यांनी विचार केला, 2-3 घरात शेरभर पीठ घेतलं की झालं. 2-3 शेर पीठ नेऊन मग पटकन भाकरी होतील त्याच्या. शेरभर पीठ दे, तुला ब्रह्मज्ञान देतो. मत्स्यनाथ किती उदार झाले, शेरभर पीठामध्ये ब्रह्मज्ञान द्यायला. ती म्हणली, मेल्या तुला ब्रह्मज्ञान असतं तर तू माझ्याकडे भीक मागायला कशाला, चालतं हो. आणि लोक थट्टा करायला लागले, शेरभर पिठाचं ब्रह्म, शेरभर पिठाचं ब्रह्म, शेरभर पिठाचं ब्रह्म. लहान लहान मुलं मागं लागली, दगड मारायला लागली. याने विचार केला, दगड जर मला चुकून लागला आणि थेंबर रक्त इथं सांडलं तर परमेश्वर या गावाला शाप देईल. पण इतक्या छोट्या गोष्टीमध्ये शस्त्रास्त्र वापरायची नसतात. खूप लोकांचे खूप गैरसमज आहेत. इतक्या या युट्यूबनी इथे, म्हणजे हनुमंत म्हणले सूर्याला गिळायला गेला आणि त्याची शेपटी पेटल्यावर म्हणे त्यांनी समुद्रात विझवली. काय म्हणे, एका मोठ्या माणसाचं वक्तृत्व आहे. अरे मेल्या, तो सूर्याला गिळायला गेला म्हणजे सूर्य गिळला नाही त्यांनी, तिथपर्यंत पोहोचल्यावर त्यालाही चटकाच बसलाय. मूळ ग्रंथ माहिती नसतो आणि काहीही कुठल्याही संस्कृतीबद्दल बोलायचं. परदेशात राहत असे तो ओशाळलेला. क्षमा करा मला, करा मला भेटायला पाहिजे तो एक एक असं वाटतं काही वेळा. कुठल्याही गोष्टीबद्दल ऑब्जेक्शन घेताना आपण नीट अभ्यास केला पाहिजे, मग बोला. असं तुम्ही इतर धर्माबद्दल बोलला असता तर तुम्हाला ठार मारला असतं त्या लोकांनी. एक आम्ही हिंदू इतके सहिष्णू आहोत, काही बोला तरी ऍ करून बसतो आम्ही. लागले दगड मागायला. कसं तरी वाचवत स्वतःला वाचवलं त्यांनी, पण या गावाला शाप होईल हो परमेश्वराच्या व्यवस्थेने. सज्जनाचे अश्रू किंवा सज्जनाचं रक्त जिथे पडतं, सतीचे अश्रू किंवा सतीचे रक्त जिथे थांबताना तिथली भूमी संतप्त होते. हे वाक्य लक्षात ठेवा. शाप दिला जातो. अरे या टेंबे स्वामींनी शाप दिलेला एका गावाला. आजही लाखोची गर्दी व्हायची तिथे, आज तिथे काही शे लोक जमतात. का? शाप झालाय त्या गावाला एका संन्याशाचा. टेंबे स्वामींनी माहिती सांगितली. टेंबे स्वामींनी नाही शाप दिला, म्हणले या ठिकाणी संन्याशाचा अपमान झाला आणि मग परमेश्वराच्या सिस्टीमने शाप दिला. म्हणून वाचून आपल्याला दगड लागू नये म्हणून असे पळत 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 आले आणि वाचून, गोरक्षा काही आपली गरज राहिली नाही रे, सिद्धीचं अन्न आपण खात नाही, तर आपण आत्ता पंचपक्वान्न बनवू शकतो. काय झालं? आधी ते म्हणले घाम पुसा, आंघोळ करा. काय झालं? म्हणले असं असं झालं.
म्हणून मी जातो म्हणून सांगत होतो. मला माहिती लक्ष्मी रोडला किती गर्दी असते. तुझं म्हणणं काय? लोकांना हे नकोच आहे ब्रह्मज्ञान बिंबज्ञान. काय पाहिजे? एका तासाने मेन चौकात या, एका तासाने मेन मुख्य चौकात या. अट एकच आहे, रागवायचं नाही माझ्यावर. ठीक आहे म्हणाले. गोरक्षनाथ गावात शिरले. अलख निरंजन, अलख निरंजन म्हणल्यावर आली बाई ती बाहेर. ते म्हणे 1 शेर पिठाचं ब्रह्म गेलं, हे 1.5 शेर पिठाचं ब्रह्म आलं वाटतं. मारा दगड याला. थट्टेचा विषय झाला होतो. हे कुणाशी बोलले नाहीत. अलख निरंजन करत मेन मुख्य चौकात आले. त्या गावात छोटी गाव असतं, त्यात मुख्य चौक सोपा असतो. हातामध्ये त्यांच्या छडी होती. छडी, वेताची छडी असते. त्यांच्याकडे काही काही गोष्टी असतात, त्या नुसत्या तेवढ्या छडीने इतके जादूचे प्रयोग करू शकतात ते. काही नाही, ती अशी फिरवली, उंच फेकली. एक 10-20 फूट उंच फेकली, ती स्थिर राहिली. स्वतःचं शरीर कापसापेक्षा हलकं केलं, वरती गेले, मांडी घातली आणि त्या काठीवर 1 फूट अंतर ठेवलं आणि ध्यानस्थ बसले. दगड टाकून दिले लोकांनी. भरा लोक दर्शनाला यायला लागले. यांना आटा लागतो ना, ज्यांचा आटा ढिला होता. 1 तासामध्ये पिठाचे ढीग लागले, फळाचे ढीग, फुलांचे ढीग, दानपेट्या, ट्रस्ट स्थापन, पैसे खायला सुरुवात 1 तासात. एका तासात बरंच काय काय घडामोडी झाल्या. आता ठरलेलं होतं 1 तासाने या. मत्स्यनाथ आले. आता गर्दी ही पाहिली त्यांनी. एकाने सांगितलं, बघ तुझा बाप बसलाय बघ म्हणले. याला म्हणतात ब्रह्म. येतं का तुला असलं काही? इतके रागावले. सिद्धीचा वापर असा करतोस? भरपूर सिद्धी असाव्यात, पण त्याचा वापर कधी देखावा होता का म्हणे. सरक बाजूला सरका करत मध्ये आले. गोरक्षा खाली ये, खाली ये. गोरक्षनाथांनी समाधी मोडली, खाली आले. ती काठी हातात घेतली, चरणावर मस्तक ठेवलं. गुरुजी काय रागवायचं नाही ठरलं होतं. तुला प्रूव्ह काय, सिद्ध काय करायचंय? लोकांना हे पाहिजे. लोकांना त्यांचं जीवनाचं कल्याण ज्यांनी होणार आहे तो उपदेश नको आहे. त्यांना चमत्कार पाहिजे. समर्थ म्हणाले, असा कधीही अपेक्षेचा भाग या कथेमध्ये नसावा. श्रवणामध्ये, अध्यात्मामध्ये लोभ जर उपजला तर त्याचं कल्याण कसं होईल? बैसली दुराशेची भूत म्हटले. मला काहीतरी मिळालं पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे, माझ्या मुलाला मुलगा, काय म्हणजे ते मागवू नका असा मुद्दा नाहीये, पण त्याकरता हे मुख्य नाहीये. मुख्य हेतू तो नाहीये. मुख्य आपलं जीवन अंतर्बाह्य सुधारलं पाहिजे. समर्थ म्हणाले, असं कधीच जीवन नसावं. आणि म्हणून केवळ नाशिवंत संसाराकरता मागू नका. तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परिते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती. ज्या करता ज्ञानोबानी ज्ञानेश्वरी सांगितली आहे त्याकरता मी ती ऐकायला बसणार आहे. होईल असं की तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायला बसलात, श्रद्धा अंतःकरणात वाढली, परमेश्वराला तुमची दया आली, व्यवहारातली गोष्ट एखादी झाली, मुलाला नोकरी लागली, होऊ शकतं असं. आणि इथे इतके चमत्कार झालेले, तो मेलेली माणसं जिवंत केलेली आहेत नामदेव महाराजांनी, तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, असा एक प्रसंग झालाय, त्या प्रसंगात जात नाही. नामदेवांच्या जीवनात एक घटना घडली. उत्तर भारतात होते आणि एका मुस्लिम माणसानं, एका ठाणेदारानं एक गाय मारली आणि हजारोंची गर्दी होती, मध्ये आणून टाकली गाय. अशी गाईला उठवा तर तुमचा विठोबा खरा. अहो घाबरले हो नामदेव महाराज. एकदम आलेलं संकट हो. ते नाम घ्या वगैरे सांगत होते, एकदम आलेलं संकट. ते म्हणले मला जरा वेळ द्या, 72 तास द्या. 72 तास मागून घेतले आणि विठ्ठल 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 भजन करत उभे. 72 तासांनी गाय उभी राहिली आणि चालायला लागली. धर्म सोडावा. ही गाय मारली आहे ना, तिचे तुकडे केलेत ना, एवढे एवढे तुकडे करून सगळ्यांना कलिंगडाच्या फोडी वाटल्यासारख्या वाटणार आणि सगळ्यांना मी मुसलमान करणार म्हणला तो. त्याला घाबरले सगळे. म्हणले कोणी उठू नका रे. आणि नंतर 72 तासांनी गाय उठली, चालायला लागली. तो शरण आला, त्यांचा शिष्य झाला वगैरे. नामदेव महाराज म्हणले, पांडुरंगा 72 तास कशाला लावलेस रे, लगेचच्या लगेच का नाही? ते म्हणले तू 72 तास म्हटला म्हणून, नाही तर दुसऱ्या मिनिटाला मी उठवली असती.
अशी गोष्ट आहे, होऊ शकतं काही येऊ शकतं, पण ते होण्याकरता कथा नाहीये. मेलेला मनुष्य जिवंत होण्याकरता, मेलेली गाय जिवंत होण्याकरता कथा नाहीये. माझं मेलेलं मन जिवंत होण्याकरता कथा आहे. मला केव्हा तरी आत्मज्ञान झालं पाहिजे, याच्याकरता मी काय साधन केलं पाहिजे हे सांगण्याकरता कथा आहे. समर्थ सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. विनोदात प्रमाणापेक्षा जास्त रमू नका. समर्थन सांगतात योग्य तेवढे विनोद असले पाहिजेत. प्रसंगी विनोद रागरंगे करावे, समर्थांची ओवी आहे. याच्याकरता आमच्या मोरोपंतांची एक आर्या आहे बरं का, पुरी अधनाश्री रागातली. मोरोपंत म्हणाले, विनोद किंवा नक्कल अयुक्त कीर्तनी, नक्कल अयुक्त कीर्तनी निद्राहरणार्थ नित्य लावावी. नक्कल अयुक्त कीर्तनी निद्राहरणार्थ नित्य लावावी. उदाहरण, कीटक दोष हराया, कीटक दोष हराया, तुळशी माझी पलांडू तो लावी. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम राम. नक्कल अयुक्त कीर्तनी, पण निद्रा हरणार्थ नित्य लावावी. विनोद अवश्य करावेत. कसे, तुळस जर जगत नसेल, तुळस का जगत नाही? तुळशीचं बी अतिशय गोड असतं, आपल्याकरता नाही, कीटकांकरता, आणि नाजूक असतं. तुळशीला असं असं ते मुळं जायला लागली ना खाली की ते कीटक होतात, त्यात बारीक बारीक किडे, आणि ते तुळस खातात. मग काय करावं? शेजारी एक कांदा लावावा. कांद्याला एवढा उग्र दर्प असतो तर कीटक मरूनच जातात आणि तुळस जगते. काय मोरोपंतांची आर्य आहे, काय मोरोपंतांची आयडिया, विचार करा. मोरोपंत बारामतीचे आहेत. ते म्हणाले तुळस जगायला जसा कांदा पलांडू म्हणजे कांदा. नक्कल अयुक्त कीर्तनी निद्रा हरणार्थ नित्य लावावी. कीटक दोष हराया, तुळशी माझी पलांडू तो लावी. एक जर कांदा लावला असेल ना त्यात, तो आपोआप तिथले सगळे कीटक मरतात, जमीन शुद्ध होते आणि तुळस जगते. फक्त लक्षात ठेवावं, तुळशी करता कांदा लावलेला आहे, कांद्याकरता तुळस लावलेली नाही आहे. आता आमच्या कीर्तन क्षेत्रात एकाला विनोदाचार्य नावाची पदवी मिळाली आहे परवा. समर्थ म्हणाले नाही, टवाळा आवडे विनोद, उन्मत्तास नाना छंद, तामसास अप्रमाद गोड वाटे. काही लोकांना रसाळ आवडतं, काही लोकांना पाल्हाळ आवडतं. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्हाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. अनेक स्तराचे लोक असतात. आगमी पाहे आगम, आगम म्हणजे वेद बर का, किंवा आगम म्हणजे तंत्रशास्त्र. आगम निगम असे दोन शब्द आहेत ना. निगम म्हणजे वेद आणि आगम म्हणजे तंत्रशास्त्र, टेक्निक. हे कोणी सांगितले? शंकरांनी सांगितलेलं आहे. आपण शिवापुराणात पाहिलं होतं ते. शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म, इच्छे सारिखे पण ते ऐकावं. समर्थ म्हणाले ऐसे सांगावे ते किती, आवडी सारिखे ऐकती. नाना पुस्तके वाचिती, सर्व काळ परी परत्र साधने वीण. हा 9वा समास फार महत्वाचा आहे. काय ऐका? तर जेणेकरून आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होईल अशी पुस्तकं ऐका. आता असो हे बहुत, परी परत्र साधने विण, म्हणू नये ते श्रवण. जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणूक कर्मणा. एंटरटेनमेंट म्हणून आपण कधी प्रवचन कीर्तन करू नये किंवा ऐकू नये. आपल्यामध्ये योग्य बदल झाला पाहिजे, याकरता आपण हे ऐकावं. आता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ. परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोवी. म्हणून हा समास फार महत्वाचा आहे. नुसतं ऐका नव्हे, काय ऐका हेही समर्थांनी सांगितलं. यानंतर मरावं कसं सांगणारा हा 10वा समास आहे. 7व्या दशकातला 10वा समास. मरावं कसं?
मरणाच्या दिवशीचा विचार करून ठेवावा म्हणाले. बरं, आणि म्हणून या 10व्या समासाचंच नाव आहे देहांत निरूपण. फार देहाला अवास्तव महत्व देऊ नका, योग्य तेवढं महत्व द्या, कारण परमात्म्याने दिलेलं हे साधन आहे, ते उत्तम ठेवलं पाहिजे म्हणून व्यायाम करा. इंटॅक्ट राहिलं पाहिजे ते मरेपर्यंत देह चांगला, कारण त्यानं दिलेला आहे, त्यानं गिफ्ट दिली आहे. एखाद्यानं आपल्याला काही दिलं की ते आपण क्लीन ठेवतो की नाही, म्हणून तो देह धुतला पाहिजे, तो स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणून ठेवा. आपला म्हणून स्वच्छ नका ठेवू, त्याचा म्हणून स्वच्छ ठेवा, म्हणजे मरणाची तयारी होते. त्याचा आहे तो घेणार आहे परत, हो थोडीच आपला आहे. योग्य त्या वेळेला मी हो म्हणलो आणि नाही म्हणलो, मला काय विचारणार आहे का तो? एकाने सांगितलं, देह हा पाचांचा उसना आणिला, पंचमहाभूतांचा हा उसना आहे, आणि उसना आणलेला पदार्थ आपल्याला परत द्यावा लागतो की नाही. ते कसं द्यावा परत देताना, हे समर्थांनी या समासात अतिशय उत्तम सांगितलंय. समर्थ सांगतात, एक माऊलींची ओवी सांगतो, म्हणजे हा समास सांगितल्याचं फल मिळेल मला, कारण इतक्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये. माऊली म्हणाली कसं जावं, याचा विस्तार आहे या ओवीचा दासबोधात. बरं, झाकले घटींचा दिवा, वारा येतोय म्हणून एकाने घट झाकला, म्हणजे त्याला छिद्र असणारा असा, त्याला ऑक्सिजन मिळेल असा एक टोपली झाकली, असा विचार करा. झाकले घटींचा दिवा, काय नेणो विझाला केव्हा, तयापरी पांडवा देह ठेवी. झाकलेला घट आहे, झाकलेली एखादी टोपली आहे, त्यातल्या आतल्या दिव्याचं तेल तूप कधी संपलं हे बाहेरच्याला कळतं का? कसा तो शांत होतो. इतक्या सहजपणानं आपण जेव्हा येईल तेव्हा तयारी आजच करायची असते. गोंदवलेकर महाराज काय म्हणाले, म्हातारपणची तयारी करता की नाही तुम्ही? हो, मग जरा पुढची पण करा. महाराजांचं वाक्य आहे, कारण येणारच आहे. कोणालाही पत्रिका न दाखवता आपल्याला निश्चित माहिती आहे, न हाथी है न घोडा है, वहा पैदल ही जाना आहे. सिनेमावाल्यांनी हेच सांगितलं की नाही, वेगळं सांगूच शकत नाहीत ते काही. आणि याकरता सद्गुरूंना शरण राहा. तुम्ही किती वयोवृद्ध व्हा, ज्ञानवृद्ध व्हा, तपवृद्ध व्हा, काही संबंध नाही. कुठेतरी असं एक ठिकाण असू द्या, तुम्ही समर्थांना माना, तुम्ही ज्ञानोबांना माना, तुम्ही की ते माझे सर्वश्रेष्ठ आहेत. एक ही निष्ठा जर असे कोणाचे तरी होऊन जगा. शेवटचा जो बादशाह होऊन गेला, बहादूर शाह जफर, ज्याला दिल्लीहून अटक केली इंग्रजांनी, आणि तो अध्यात्मातला होता, अधिकारी होता. ते इस्लाम सोडून द्या, सगळीकडे संत झालेले आहेत. त्याला शेवटी रंगूनला पाठवला इंग्रजांनी, तुरुंगात टाकला. तो तिथे समाधी लावून बसायचा, जप करत बसायचा आणि कायम हसत असायचा. राजा होता आणि तुरुंगात कैदी म्हणून राहतोय. त्याला प्रश्न विचारला की अरे कहाँ से सीखे आप हे, आपण कायम आनंदात कसे असता? त्याचं वाक्य इतकं छान आहे. तो म्हणाला, हम कुछ न हंस के सीखे हैं, न हम कुछ हंस के सीखे हैं, न कुछ रो के सीखे हैं. न हम कुछ हंस के सीखे हैं, न कुछ रो के सीखे हैं. जो कुछ थोड़ा सा सीखे हैं, उसी के हो के सीखे हैं. आपण कोणाचे तरी झालं पाहिजे हो. आपण कोणाचे मानतोय स्वतःला? मग मी दत्तप्रभूंचा आहे. एका संस्थानमधली, नरसोबाच्या वाडीपासून जवळच आहे ते संस्थान, तिथल्या संस्थानिकांनी ठेवलेली स्त्री, वेश्या, वारांगना, तिचं नाव आहे आवडा साने. 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिचा कोणीतरी अपमान केला, तू अशी आहेस तशी आहेस. खूप चांगली होती, गाणं चांगलं म्हणायची, नृत्य चांगलं करायची, गुणी होती, आणि परंपरेनं त्यात होती. तिला आवडते म्हणून त्यात नव्हती. तो आपल्याकडे व्यवसाय मानला गेलेला आहे. शिवमहापुराणात अशा लोकांच्या कथा आहेत. दत्तात्रेयांची एक गुरु आहे, सद्गुरूंपैकी एक, पिंगला नाव आहे तिचं. वेश्येकडे बघण्याची आपल्या भारतीय समाजाची दृष्टी वाईट नाही आहे. सज्जनांची दृष्टी, शास्त्राची दृष्टी फार चांगली आहे. का?
जगातल्या वाईट लोकांचा वाईटपणा रिचवल्यामुळं पतिव्रतांचं पातिव्रत्य चांगलं राहतं यांच्यामुळं, म्हणून त्यांना सन्मान आहे आपल्याकडे. फार आपली भारतीय संस्कृती वेगळी आहे हो. अपमान नाही करत आपण कोणाचा. तशी त्या अवडासाने येऊन राहिली नरसोबाच्या वाडीला. आता ती दारबिर झाली आहेत सगळी. माग दगडी ओवऱ्या होत्या त्या, तिथे गावात भिक्षा मागायची आणि दक्षिण द्वारामध्ये भजन म्हणत बसायची. इतका गोड आवाज होता हो तिचा. गोड भजन म्हणायची. दत्तप्रभूंची पालखी निघाली की त्या पालखी समोर भजन म्हणायची. भिक्षा मागून जगायची. लोकांनी तिला आधार दिला. वाडीच्या लोकांनी तिला कोणीतरी त्या संस्थान म्हणून आलं होतं. संस्थांचं नाव का घेत नाहीये मी, रेकॉर्डिंग चाललंय म्हणून. पण आजचा काही संबंध नसतो, पण तिथल्या कोणाला वाईट वाटू शकतो. कोणीतरी आलं परत, ते स्वतः संस्थानिक आले, आमचं चुकलं, परत चल, खूप गुणी असतो वगैरे. काय वाक्य ऐकून ठेवाल, नाही महाराज आता मी दत्ताची झाले. आणि शेवटपर्यंत दत्तांच्या इथे राहिली. आणि एका पहाटे समोरून या लोकांनी नाही भजन म्हणायचं देवाच्या, दक्षिण द्वारात परवानगी आहे त्यांना. तिथे भजन म्हणता म्हणता त्या पायरीवर डोकं ठेवलं तिने आणि प्राण गेले तिचे. मला सांगा दत्तप्रभू तिचा उद्धार करतील का नाही करणार. दयापरी पांडवा देह ठेवी. हातपाय झाड, तिकडून नळ्या तिकडून नळ्या, हे आपलं जीवन नाहीये हो. ते प्रारब्ध असेल तर असू देत. अंतःकरणाची रचना काय असावी हे लक्षात ठेवाल. अंतःकरणात अखंड असावं. मी समर्थांचा, मी तुकोबांचा, मी गणरायाचा. देहही त्याचा आहे, प्राणही त्यानंच निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून मी, माझ्यातलं चैतन्य सुद्धा तोच आहे. रामा मी तुझा आहे. आज रामरायाचं अयोध्येचं मंदिर उभं राहिलंय, आपल्याला माहिती आहे. जाऊनही आला असाल किंवा जाऊन याल. अहो 3 लाखापेक्षा जास्त लोक त्या राम मंदिराकरता मेले तो गेल्या 500 वर्षात. म्हणजे नोंदणी एवढ्या लोकांची आहे. त्यांचं मरण फुकट जाईल का बोला. काही कारण नाही. जिथे राम जन्माला आला तिथे रामाचं मंदिर पाहिजे. किती बेसिक मागणी आहे हो. आणि या विषयाला राजकारणात अडकवलं या राजकारणी लोकांनी. पण खरा रामभक्त जो आहे तो समजतो मी रामा करता आहे ना. सावरकरांनी म्हटलंय, तुझ्यासाठी मरण ते जनन, तुझं वीण जनन मरण, तुझं वीण जनन ते मरण. समर्थ हे या समासात सांगतात. आणि इथे ओवी आली, सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. इथे ग्रंथ संपलाय जुना दासबोध. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. म्हणून कुणाचं तरी स्वतःला मान नसला अनुग्रह घेतला तर जा अनुग्रह घ्या ज्ञानोबांकडे जाऊन. काही विशेष करू नका. एका कागदावर रामकृष्ण हरी लिहा. याला दक्षिणामूर्ती विधान म्हणतात बरं. त्या गुरुजींना सांगा, त्याच्यात गर्दी कमी असताना जा, म्हणजे सोपं जातं. तिथे ठेवा ती रामकृष्ण हरी लिहिलेली पट्टी समाधीवर. एक माळ ठेवा, एक नारळ ठेवा, थोडी दक्षिणा काहीतरी ठेवा. आणि माऊलींसमोर एवढंच म्हणा, माऊली मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहात. आणि त्या गुरुजींना सांगा, द्यावं तो मंत्र मला. दिला त्यांनी मंत्र तुम्हाला, रामकृष्ण हरी झालात तुम्ही शिष्य त्यांचे. आणि ती माळ घ्या, नारळ अर्पण करा. नारळ म्हणजे डोक्याचं प्रतीक आहे. आता ते सांगतील तसा मी ऐकेन. लगेच सुरुवात होते हो आपल्या म्हणजे थोडक्यात शिक्का मारून घेतलात तुम्ही तुमच्या, नुसतं डॉक्युमेंट नाही, नोटरी. आपला असेल कुठे श्रद्धा आणि ते देतच तिला अनुग्रह माणसाकडून घ्या. असा एक गुरु, कुठूनही गुरुतत्व प्रकट होऊ शकतं. मला आता तो मुद्दा सांगत बसायचा नाहीये. आपण कुणाचे तरी असा हा मुद्दा सांगायचा. समर्थ सांगतात, सद्गुरु भजना परते काही, मोक्षदायक दुसरे नाही. जयास नमने तेही
जयास न मने तेही अवलोकावी गुरुगीता. भगवान शंकरांनी पार्वतीला केलेला उपदेश आहे. न गुरोर अधिकम न गुरोर अधिकम न गुरोर अधिकम न गुरोर अधिकम शिवशासनतः 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 शिवशासनतः. ब्रह्मांड पुराणामध्ये भगवान शंकर आणि पार्वती देवी यांचा संवाद आलाय. ते म्हणाले फक्त गुरुला शरण सद्गुरूंना शरण असा, एवढी एकच गोष्ट आपलं पूर्ण कल्याण करणारी असते. श्रोते हो, तेथे निरोपिले बरवे पार्वती प्रति सदाशिवे या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे. हा ग्रंथ नेहमी वाचा. समर्थांना वाटलं होतं इथपर्यंतच होईल, एवढाच रचना, पण नंतर इतकं लेखन झालंय. 8वा दशक आहे, समर्थांनी पूर्वीच लिहून ठेवला होता, आता येणार आहे तो. आणि उरलेले कुठं कुठं इकडे काही लेखन झालं, गप्पा मारता मारता इकडे झालं, आणि असे उरलेले पुढचे सगळे 12 दशक लिहून झाले होते. आणि ते सगळं कलेक्शन भीमस्वामी तंजावरकरांनी केलं. आणि समर्थांनी देह ठेवण्यापूर्वी 15 दिवस हा 200 समासांचा दासबोध समर्थांच्या हस्ते गडावर याचं प्रकाशन झालंय, बरोबर 15 दिवस आधी. म्हणजे दास नवमीला, रामदास नवमीला समर्थ गेले, दासबोध नवमी म्हणजे शुद्ध नवमी दासबोधाची जयंती आहे, आणि वद्य नवमी समर्थांनी देह ठेवलाय, बरोबर 15 दिवस आधी. म्हणून या पुढच्या समासाचा विचार करूया, पण तत्पूर्वी आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया, आणि मग चहा पिऊन काय जे असेल ते करून आपण परत येऊया. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.